तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय प्रबोधद्युरत्ने विदुरं प्रयाते हितात् स्वाच्युते सर्वलोकेऽवतीर्णो यतेर्ज्ञानदेवात्मना पाण्डुरङ्गो नमो ज्ञानदेवाय कैवल्यधाम्ने नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्राय जननी देवाची आद्यत्राय जननी देवाची आद्यत्राय जननी देवाची बाई नमो त्रिभुवन पावनी बाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या पावन सानिध्यामध्ये कैवल्यप्रदायक ज्ञानप्रदायक अशा आजान वृक्षाच्या बागेमध्ये आणि कुबेर संस्थापित त्रिभुवन विख्यात असलेल्या सुवर्ण पिंपळाच्या दाट छायेमध्ये बिदर जिल्हा वारकरी मंडळ आयोजित हरिभक्तिपरायण निवृत्ती महाराजांनी आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाकरिता बिदर परिसरातील तसंच आळंदीतील ज्ञात अज्ञात सर्व वारकरी वृंद सर्वांच्या पावन अशा उपस्थितीमध्ये आपण दुपारच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञानोबरायांचं चरित्र पाहत आहोत. ज्ञानोबरायांचं चरित्र भलं अद्भुत आहे. आत्तापर्यंत आपण ज्ञानोबरायांच्या चरित्रातले 2 भाग पाहिलेत.
एक ज्ञानोबरांच्या म्हणजे पूर्वार्ध संपला. पैठण हे ज्ञानोबरांच्या चरित्रातला पूर्वार्ध आहे. ज्ञानोबरांचं आदी प्रकरण, जन्म प्रकरण आणि शुद्धीपत्र प्रकरण इथपर्यंत ज्ञानोबरांच्या जन्माचा पूर्वार्ध आहे. आणि तिथून पुढे उत्तरार्ध आहे. तिथून आळंदीला गमन, चांगदेव प्रकरण, आळंदीत काही दिवस रहिवास, तीर्थयात्रा आणि त्यानंतर समाधी, असा ज्ञानोबरांच्या जीवनातले हे एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आहे. पूर्वार्ध पैठणपर्यंत येतो. आपण पैठणपर्यंत आज पूर्वार्धामध्ये काल थोडासा प्रवेश केलेला आहे. पूर्वार्धाच्या अंतिम भागामध्ये आपण पाहत आहोत की ज्ञानोबरांच्या वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर ही चारही भावंड पुन्हा आळंदीमध्ये ब्रह्मसभा भरवतात. आणि ब्रह्मसभेमध्ये निवृत्तीनाथ महाराज त्यांना निर्णय मागतात की तुमच्या आदेशानुसार आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आहे, आता तरी आम्हाला जातीत घ्या. निवृत्ती बनत असे आम्हा कवन गती, सांगावे श्रीमंती विचारून. केवढी लिनता या मंडळीच्या बोलण्यामध्ये. ज्यांनी आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं, जे आपल्या दर्शनाचा विटाळ मानतात. आपण जर इंद्रायणीमध्ये स्नानाला गेलं तर ते इंद्रायणीतून बाहेर होतात आणि स्नान करून गेल्यानंतर 15-20 मिनिटांनी स्नान करतात, कारण हे विटाळलेलं पाणी वाहून गेलं पाहिजे. आपल्याला येण्याकरता ज्यांनी गावामध्ये दुपारी 12ची वेळ दिलेली आहे, म्हणजे आपली सावली आपल्या अंगावर पडली पाहिजे, आपली सावली दुसऱ्याच्या अंगावर पडू नये. दुपारी 12 वाजता आले म्हणजे सूर्य माथ्यावर असल्यामुळं आपली सावली आपल्या अंगावर पडावी. एवढी कठीण परीक्षा ज्यांच्यासाठी दिली, पण तरीही त्यांच्या बोलण्यामध्ये किती नम्रता आहे. सांगावे श्रीमंती विचारून. अहो श्रीमंत महाजन, वैदिक शास्त्रज्ञ, पुण्यश्लोक, उपाध्याय मंडळी, सांगा आमची काय गती. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, पुढं आमचं काय. आणि मग आळंदीच्या ब्रह्मवृंदाने सांगितलं की म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठानान, तेथून पत्र आणा वंद्य करू. तुम्ही पैठणला जा, तेथून पत्र आणा, ते आम्ही मान्य करू. असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबरायाने, सोपानदेवाने आणि मुक्ताईंनी थोडासा एकांत केला. आणि एकांतात आत्मसन्मुख होऊन थोडीशी चर्चा केली की शुद्धीपत्राची गरज आहे का. तर शुद्धीपत्राच्या बाबतीत निवृत्तीनाथ महाराज आणि सोपानदेव महाराज दोघांनी विरोध दर्शविला. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात शुद्धी सांगता कोणाला, जे त्रिकाल शुद्ध आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धी. आमचं स्वरूप हे नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण असं आहे. आणि तुम्ही शुद्धी सांगता कोणाला. ज्या देहाला शुद्धी सांगायची तो देह म्हणजे आम्ही नाहीत. शुद्धी सांगता कोणाला. निवृत्तीनाथांचा प्रसिद्ध अभंग आहे, नाही जाती कुळ वर्ण अधिकार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न हो. जोपर्यंत मनुष्य देहात्म भावनेमध्ये अडकलेला आहे तोच पर्यंत त्याला वर्णाश्रम व्यवस्थेची बेडी आहे. एकदा का देहात्म भावनेतून तो बाहेर पडला, आता वर्णाश्रम व्यवस्थेची बेडी त्यांनी उल्लंघिली. ज्ञानोबराय म्हणतात मनोनी आत्मयाचे निखळ, जो रूपची झाला केवळ, तया नाही बंदिशाळ कर्माची. हे काय गोड होवी. ज्ञानोबराय म्हणतात चातुर्वर्ण व्यवस्थेची कर्म कोटपर्यंत पाळायची, जोपर्यंत त्या व्यक्तीला आत्मानात्म विवेक झालेला नाहीये. आत्मा तो आत्मयाचे ठाईन, देखीचे देहीचा धर्म देही. असंच ज्याला श्री गुरूंच्या कृपेने ज्ञान झालेलं नाहीये त्याला कर्माची बंदिशाळ आहे. एकदा का आत्मतत्वाचा टळटळीत असा बोध अंतःकरणामध्ये ठसावला, आत्मानात्म विवेक पूर्णपणे झालेला आहे. ग्रंथीभेद, संशय छेद, कर्मक्षय, मृत्यू उल्लंघन आणि शोकतरण या सर्व गोष्टी ज्याच्या जीवनात झाल्या, थोडासा विकू कमी ठेवा, तर त्या व्यक्तीला मात्र या गोष्टी राहत नाहीत. मनोनी आत्मयाचे निखळ, जो रूपची झाला केवळ, निखळ आत्मयाचे जो रूपची झालेला आहे, तया नाही बंदिशाळ कर्माची. आता त्याचं कर्म गळून पडतं. कर्म टाकावं का गळून पाडावं? गळून पाडावं. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिले, फळले केळी उन्मळे, तैशी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. वा. ज्ञानोबराय म्हणतात प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला. या ओवीवर
श्री गुरु विठ्ठल महाराज घुले यांचं ज्यांनी ऐकले त्यांना ते शब्द आठवणार म्हणजे आठवणार. श्री गुरु विठ्ठल महाराज घुले म्हणायचे ज्ञानोबरांचे शब्द पहा. फळली केळी उन्मळे अंतैशी आत्मलाभे प्रबळे. प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला पाहिजे, दुर्बळ आत्मलाभ नाही. हे त्यांचे शब्द आहेत, श्री गुरु घुले महाराज सांगायचे. आणि म्हणून एकदा का प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. आता त्याला कर्म करण्याची गरज नाही, कर्माची बंदिशाळ त्याला राहिली नाही. तो कर्माच्या बीडीतून कधीच सुटून गेलाय. न हा सांगा काय. दिळी तिळांजळी कुळनाम रूपाशीन शरीर जाते त्याशी समर्पिले. हो मी ते मीन तू ते तू, उकड हे लाडसी वचनाशी पडो तुटी. पण पोटीचे पोटी राखावे याचे यास आणि त्याचे त्यास तुकयाने कास घातली, तुकोबराय म्हणतात. आणि म्हणून सद्गुरु गहिनीनाथांच्या कृपेने शांभवी विद्येचा बोध निवृत्तीनाथांना परिपूर्ण रीतीने ठसावलेला होता. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा कोणाला शुद्धी सांगायची? आपण काय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चतुराश्रम व्यवस्थेत मोडत नाही. आपण ब्रह्म आहोत. ब्रह्माला चतुराश्रम व्यवस्था नाहीये ज्ञानोबा. आपण नहोय देवगण यक्ष ना किन्नर ऋषी निशाचर तेही नव. आपण देव नाहीत, गण नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, ऋषी नाहीत. मग कोणी म्हणून तुम्ही राक्षस आहेत की काय? तर राक्षसही नाही, ऋषी निशाचर तेही न हो. मग तुम्ही आहेत तरी कोण? नहो आप तेज वायू व्योम मही. पृथ्वी आप तेज वायू आकाश याची बेडी ज्या देहाला आहे, त्या पंचमहाभूताच्या बेडीत अडकणारे आपण नाहीत. महत्त्व तेही विराट न हो. महत्त्वही नाही आणि विराटही नाही. नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण, अनुभूती भजन होवोनी न हो. तुम्ही कोण आहात? ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट. निजबोधे इष्ट स्वरूप माझे. निवृत्ती म्हणत असे ऐके ज्ञानेश्वरा माझी परंपरा ऐशी आहे. ही आपली परंपरा आहे श्री गुरुनाथांच्या मुखातून ऐकलेलं तत्वज्ञानाची. ज्ञानोबरायांनी सोपान देवाला विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे सोपान काका? काकांनी सांगितलं, हेच या आम्हा श्रेष्ठन बोलिले परमनिष्ठ. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तेच आपल्याला वंदनीय आहे. असता दुर्घट परिसेव्य. हे दुर्घट आहे, अनुल्लंघनीय आहे, पण हेच करणं आहे बघा ज्ञानोबा. ज्ञानोबरांना हे सांगितल्यावर कोणाला सांगता माऊली? कोण पवित्र होतं? कोणाचा जन्म पवित्र होता? पण ते पुढे चलून पवित्र ठरलेच की नाही? पांडवाचे कुळ पाहता निर्मळ. सोपानदेवाने दिलेले दृष्टांत आहेत. कुंडजार गोळ बुद्धिकांशी भक्ती हे सरती जाती न सरती आयशी आत्मस्थिती स्वसंवेद्य. सर्व दाखले दिलेत. दुर्वास अगस्ती गौतम हे उत्तम कुळीचे कैसे. व्यास आणि वाल्मिक कोण कुळतयांचे तैशेचे अमुचे सोपान म्हणे. ज्ञानोबरायांनी दोन्ही भावंडाचं ऐकलं. ज्ञानोबरायांनी त्यांना सांगितलं, तुम्ही म्हणतात ते खरंय, पण कोळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. मोठ्या माणसाने धर्माचरण सोडलं तर लोक त्याच्याकडे पाहून वागणारी लोक उद्या सोडायचं तर आजच सोडतील बघा. आणि म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना ते पुन्हा 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 तो कित्ता गिरवावा लागतो. तो त्यांच्यासाठी नसतो, समाजासाठी असतो. तुकोबराने याच्याकरता 3 दृष्टांत दिलेत. अर्भकाचे साठी. गुरुजीने पाठी हातात धरली ती त्यांच्यासाठी नाही, अर्भकाचे साठी. बाळकाचे चाली आणि तुका म्हणे नाव. असे 3 दृष्टांत तुकोबराने दिलेत. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. नाव ही तरलेलीच असते, पण पाण्यात का उभी राहते? इतरांना तारायसाठी. तसं संत आपण ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही तरलेलेच आहात, पण तुम्ही तरोनी विश्व तारा. येईल प्रकरण आज हे आपल्याला. आई झपझप चालू शकते, पण आई सावकाश का चालते? तर त्या आईच्या चालण्यामध्ये बाळाला चालायचं आहे. म्हणून बाळकाचे चाली माता जाणूनी पावलं घाली. आणि पहिला दृष्टांत आहे अर्भकाचे साठी, पण ते हाती धरली पाठी. म्हणून संतांना हे विशेष आचरावे लागे संती. ज्ञानोबरांनी सांगितलं, म्हणून या संती अवश्य पाळावे, जना दाखवावे वर्तोनिया. ज्ञानोबराय हे तुमचं मत आहे का? ज्ञानोबराय म्हणतात, हे माझं मत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ही आपल्या ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती बोलिली पद्धती धर्मशास्त्री. हे धर्मशास्त्रात असं सांगितलंय, माझं म्हणणं नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, ज्ञानोबा तुम्ही आम्हाला काय बोलून देणार आहेत का? आजपासून तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. आणि तसंच झालं महाराज. ज्ञानोबरायाने सांगायचं, निवृत्तीनाथ महाराजांनी ऐकायचं.
हे प्रकरण आज येईल आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने. आणि मग ही मंडळी निघाली शुद्धीपत्र आणण्याकरता. आळंदीच्या ब्रह्मसभेने यांचा काय इतिवृत्तांत आहे सर्व लिहून दिला बघा. अगदी तेल मीठ मसाला घालून लिहून दिला. हे कोण आहेत, काय आहेत, यांच्या बापाने कसं कृत्य केलं आणि कशी जन्माला आलेली आहेत, कसे पतित आहेत, हे सगळा तेल मीठ मसाला घालून लिहून दिलं. ज्ञानोबराय म्हणले द्या लिहून. अगोदर तिकडले नीट करून मग तुम्हाला नीट करतो. मग ज्ञानोबराय निघाले घेऊन या पत्र, निघाले बाहेर. करोनी नमस्कार द्विजवृंदा, सर्व ब्रह्मसभेला नमस्कार केला. ज्ञानोबराय निघाले. निघाल्यानंतर जात असताना श्रीगोंदा मार्गे गेले बघा. श्रीगोंद्यात जर कधी गेले तर नगर दौंड रोडवर एक घारगाव कोळगाव आहे बघा. तर घारगाव कोळगावला नगरवरून दौंडकडे जात असताना तुमच्या उजव्या हाताला एक ज्ञानोबरायांचा माळ म्हणून लागल बघा. ज्ञानोबरायांचं माळ प्रसिद्ध आहे. त्या माळावर ज्ञानोबराय काही 10 दिवस राहिले असं सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज सांगायचे. सोरेगावचे स्वामी आनंदाश्रम स्वामी महाराज सांगायचे की ज्ञानोबराय तिथं राहिले. तिथं फार सुंदर मूर्ती ज्ञानोबरायची. आणि जसं समाधीचं विवर इथं आहे ना, तसं आत उतरण्याकरता विवर आहे बघा त्या घारगाव कोळगावच्या तिथं. कोळगावच्या हद्दीत म्हणतो. ज्ञानोबरायांचं माळ म्हणून प्रसिद्ध आहे. सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी मोठं भागवत कथा तिथं केली होती. फार मोठी कथा झाली श्रीगोंदा तालुक्यात, अद्वितीय उपक्रम. आणि मग ज्ञानोबराय त्या माळावर राहिले काही दिवस आणि तिथून पुढे गेले. पुढे कुठं कुठं गेले त्यांचं बरेच गावचा लोक मार्ग सांगतात. आणि जाऊन राहिले भोगावती तिरी, तीर्थयात्रा बरी संपादिली. पैठणला गेले आणि भोगावती तिरी पैठण आहे आणि तिथं जाऊन राहिले. कुठं गेले ज्ञानोबराय? जिथं गेले कोणाच तरी आश्रयाने उतरावं ना. आणि म्हणून ज्ञानोबराय ज्यांच्या आश्रयाने उतरले ते ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत यांचे सक्के मामा कोण? कृष्णाजी पंत देवकुळे. कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी ज्ञानोबराय ही 4 भावंड घर विचारत गेली. आज सुद्धा पैठणमध्ये देवकुळ्यांची गल्ली बघा. पैठणला देवकुळे ब्राह्मण प्रसिद्ध आहेत. ते ज्ञानोबरायांच्या वडिलांचे मामा म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि मग ज्ञानोबराय पैठणला गेले देवकुळ्यांच्या तिथे. दारात जाऊन उतरले आणि हाक मारली. देवकुळे कृष्णाजी पंत बाहेर आले. विचारलं कोण तुम्ही? म्हणले आळंदीला विठ्ठलपंत राहत होते. म्हणले हो माझा सक्का भाचा आहे. म्हणले आम्ही त्यांची मुलं. आणि मग तुमचं हे असं वेश हे असं कसं? आत या. घरात घेतलं, बसले, बोलले आणि सर्व इतिवृत्तांत सांगितला ज्ञानोबरायांनी. आणि ते पत्र दाखवलं आळंदीकर ब्राह्मणांचं. कृष्णाजी पंत हळहळले. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, कारण ते दशग्रंथी ब्राह्मण होते. मी तुम्हाला न्याय मिळवून देणार, काळजी करू नका. माझ्या घरी मुक्कामाला राहा. ज्ञानोबराय त्यांच्या तिथं मुक्कामाला राहिले. मुक्कामाला राहिल्यानंतर कृष्णाजी पंतांनी सर्व पैठणच्या ब्रह्मवृंदांना बातमी कळवली की आळंदीची 4 भावंड आपल्याकडे न्याय मागायसाठी आलेली आहे. आपल्याला ब्रह्मसभा भरवायची. सगळ्या पैठण परिसरात चर्चा. पैठण परिसरातून मंडळी आली. या परिसरातून मंडळी हा न्याय ऐकण्यासाठी आली. अद्भुत एक अलौकिक ब्रह्मसभा भरणार होती. आणि जिथं संन्याशाची मुलं न्यायपत्र मागणार होती, आपल्याला शुद्धीपत्र मागणार होती. पैठण परिसरातील सर्व मंडळी आली. येत असताना ज्ञानोबरायच्या बाजूचं कोणीच आलं नाही, पण एक व्यक्ती आली बघा. कोण? याच गोदावरीच्या काठी जसं पैठण आहे तसं पुढे आपेगाव आहे. पण आपेगावच्या पुढे आणखीन एक गाव आहे, त्याला पांचाळेश्वर म्हणतात. तिथे एक स्वतार समाजात महान संत जन्माला आले होते, भोजलिंग काका. हे मूळचे पांचाळेश्वरचे. पण ते पांचाळेश्वराची ज्ञान गोदावरीच्या तीरीन स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानोबराय म्हणतात गोदावरीच्या काठावरच पांचाळेश्वर आहे. कधी गेले तर जरूर पहा बघा पांचाळेश्वर. ज्ञानोबरायांनी ते सिद्ध भगवान पांचाळेश्वर त्या भोजलिंग काकाच्या स्वप्नात गेले. काका इथं राहू नका. आळंदीची 4 भावंड शुद्धीपत्र मागायला पैठणला आली. त्यांच्या मागे जाऊन तुम्ही हिमालयासारखे उभे राहा. काय भगवंताने ज्यांची काळजी घ्यावी महाराज. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ते तिथून निघालेच महाराज काका, भोजलिंग काका. आणि ब्रह्मसभा भरली. 4 भावंड. आणि या 4 भावंडाच्या मागे 2च माणसं उभी होती. एक होते कृष्णाजी पंत देवकुळे, भोजलिंग काका. सर्व ब्रह्मसभा भरली. ब्रह्मसभा कशी बसावी याचा मनुस्मृतीत उल्लेख आलेला आहे. इतरही स्मृतिकाराने उल्लेख केलेला आहे. कोणी कसं बसावं, कोणी पुढे बसत जाऊ नये बघा.
हा, हे धर्मशास्त्र पाहाच जरा. कोणी कुठं बसावं हे धर्मशास्त्रात आलंय. वक्ते बाबांनी ब्रह्मसभेचं लक्षण दिलंय. ब्रह्मसभा कशी भरवावी, तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सर्व स्मृती, 65 स्मृती सध्या उपलब्ध आहेत. सर्व स्मृती ग्रंथ ज्याचे तयार आहेत, केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. हो, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. जगात असं शास्त्र नाही असं ज्याने सगळं शिकून ठेवलंय. त्याने ब्रह्मसभेचा प्रमुख चतुर्वेदी त्याने बसायचं. अगोदर चतुर्वेदी मूळ व्यक्ती बसलेली कोण होते, ते न्यायमूर्ती. तर न्यायमूर्ती होते देवगिरींच्या यादवांच्या पदरी असलेले बोपदेव. बोपदेवांचा मूळ जन्म आहे विदर्भात, वर्धा जिल्ह्यातला. काय वेदपद नावाचं गाव आहे की नाही, आता कोण जाणे. वर्धा जिल्ह्यात वेदपद नावाचे गाव आहे आणि त्या गावचे हे मूळचे बोपदेव. भयंकर विद्वान, प्रकांड पंडित. त्यांच्या वडिलांनी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि बोपदेवांनी ग्रंथ केलेले आहेत. बोपदेवांनी भागवताचा फार मोठा प्रचार केला. या देवगिरीचे यादव होते ना, त्यांच्या पदरी एक हेमाद्री होती, हेमाद्री पंत. या हेमाद्री पंत यादवांच्या पदरी सर्व विद्वान होते. जुने राजे सगळ्या कलाकारांना आश्रय द्यायचे. ज्ञानोबराय यादव राजाचं वर्णन करत असताना जेथ यदुवंश विलासू आणि सकळ कळा ते निवासू. सगळ्या कळेचं एक आश्रयस्थान म्हणजे रामदेव यादव होता. यादवांची परंपरा होती. त्या यादवाच्या परंपरेत अनेक नररत्न होते. त्यातले हे 2, एक होते बोपदेव आणि दुसरे प्रधानमंत्री होते यादवांचे, ते म्हणजे हेमाद्री. या हेमाद्रीने भयंकर मोठं मोठं काम केलेलं आहे बघा जगात. ज्ञानाच्याही क्षेत्रात आणि बांधकामाच्याही क्षेत्रात हेमाद्री सारखा महात्मा होणार नाही बघा. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हेमाद्रीने अनेक ग्रंथ निर्माण केले. बोपदेवाने अनेक ग्रंथ निर्माण केले. हेमाद्रीने संस्कृतचा गिरवाण कोश लिहिलेला आहे. सध्या प्रत्येक विद्वान तो कोश पाहूनच संस्कृतचे अर्थ लावतात. आणि बांधकाम क्षेत्रामध्ये हेमाडपंथी जी मंदिरं आहेत ना, ती या हेमाडपंथानेच बांधकामाला सुरुवात केलेली. आज भारतात जेवढे हेमाडपंथी मंदिर आहेत, त्या या हेमाद्रीने बांधकामाला सुरुवात केलेली आहे. अलौकिक कलेचा आविष्कार म्हणजे हेमाडपंथ होते बाळा. आणि मग या हेमाडपंथांच्या, हेमाद्रीच्या आग्रहाखातर भागवत हे या टोकाची त्या टोकाला सरसकटच होतं पहिलं. मला वाटतं हे 99% भागवताचार्यांना माहितच नसेल बघा. मी सांगतोय ते कोणालाही विचारा, भागवताचे अध्याय कोणी पाडलेत म्हणा. भागवताचे या टोकाची त्या टोकाला सरसकटच भागवत होतं. पण त्या भागवताचे अध्याय पाडले ते हेमाद्रीच्या आज्ञेने बोपदेवांनी पाडले. जे बोपदेव ज्ञानोबराला शुद्धीपत्र द्यायला बसलेत येऊन. आळंदीची 4 भावंड न्याय मागायला आली, ही बातमी देवगिरीला कळाली. तर पैठणच्या ब्रह्मवृंदाने बोपदेवाला न्यायपत्र देण्यासाठी बोलवलं. हेमाद्री सुद्धा आले असतील. आणि बोपदेव बसलेले. बोपदेवांच्या पाठीमाग चतुर्वेदी, कोणी कुठं बसायचं नाही, सभाभंग होतो बसल्याने. चतुर्वेदीच्या माग त्रिवेदी, 3 वेद ज्याचे तयार आहेत बघा. त्रिवेदीच्या माग द्विवेदी, ज्याचे 2 वेद तयार आहेत, त्यांनी मागच्या रांगेत बसायचं. त्याच्या मागच्या रांगेत एकवेदी, त्याच्या मागच्या रांगेत 12 शास्त्री, त्याचे 12च्या 12 शास्त्र तयार आहेत त्यांनी. त्याच्या माग 18 पुराणिक आणि त्याच्या माग स्मृती ग्रंथ ज्याचे तयार आहे. आणि मग शेवट पटांगणात तंबाखू खाणारे, बेड्या वाढणारे, पटांगणात आपले पाय लांबून बसलेले, निवांत कारभार आपलं काही चलू द्या, पंक्तीला मात्र हजर. या न्यायाने असे माग पटांगणात बसलेले. ब्रह्मसभा भरलेली. या ब्रह्मसभेपुढे ही 4 भावंड, यांच्या मागे 2च माणसं, एक कृष्णाजी पंत देवकुळे आणि एक भोजलिंग काका. मग त्या कृष्णाजी पंतांनी केली ब्रह्मसभा, बैसले वरिष्ठ होते तैसे स्पष्ट निवेदिले. पत्र वाचून या सकळा झाले श्रुत, संन्याशाचे पुत्र कळ आले. काय निर्णय द्यायचा? सगळेच द्विवेदीन, चतुर्वेदीन, त्रिवेदीन गर्जून उठले. नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट. बोलियले श्रेष्ठ पूर्वापार, बोलियले श्रेष्ठ पूर्वापार, बोलियले श्रेष्ठ पूर्वापार. सगळी ब्रह्मसभा धावून बोलली. नाही प्रायश्चित्त उभयता कुळभ्रष्ट, बोलियले श्रेष्ठ पूर्वापार. यांचं कुळ भ्रष्ट आहे. कैचे प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरा,
जे किजे परिहारा दंडोनी दोषाला दंडोनी परिहार करावं आणि श्रीपदाच्या पोरांना प्रायश्चित्त द्यावं. कैचे यांना प्रायश्चित्त भेटत नसतंय म्हणले. हसली सगळी महाराज. प्रायश्चित्तच नाही महाराज. प्रायश्चित्त नाही म्हणल्यावर कृष्णाजी पण तर ते उकळे होते. ते काय असे 2 टिपणावर भारत हलवायला निघालेले नव्हते. ते दशग्रंथी विद्वान होते. लगेच बोपदेवांना सांगितलं त्याला हिंदू शास्त्र म्हणतात की ज्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि प्रत्येक गोष्टीला तोड आहेच बघा. मग यांना निर्णय भेटलाच पाहिजे म्हणले. असं कसं होणार? ज्या विठ्ठलपंतांनी संन्यासाश्रम घेऊन ग्रस्ताश्रम केला त्या काशीतल्या श्रीपाद स्वामीने त्यांना उगा आशीर्वाद दिला असेल का? केला उभयतांचा मेळा पाक आणि म्हणून त्यांना संन्यासाश्रम सोडून ग्रस्ताश्रम करायला लावलाय. आणि तुम्ही प्रायश्चित्त नाही म्हणता? काहीतरी प्रायश्चित्त असल. आणि मग बोपदेव दयाद्र अंत करणारे साधूच होते बोपदेव. मग त्यांनी सांगितलं या एक उपाव असे शास्त्र मते. एक उपाव शास्त्रात आलेला आहे बघा. म्हणजे कोणता? अनन्य भक्ती ते अनुसरावे. यांना कर्म मार्गाचा अधिकार नाही. यांना ज्ञान मार्गाचा अधिकार नाही. यांनी कर्म करायचं नाही. यजन याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह याचा अधिकार नाही. यांना षडकर्माचा अधिकार नाही. यांना कर्म मार्गाचा अधिकार नाही. ज्ञान मार्गाचा अधिकार नाही. पण भक्ती मार्गामध्ये सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरी नामी. कलियुगी उद्धार हरी नामी. कलियुगी उद्धार हरी नामी. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. कलियुगी उद्धार हरी नामी. कलियुगी उद्धार हरी नामी. कलियुगी उद्धार हरी नामी. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. या एक उपावासे शास्त्रमते अनन्य भक्ती ते अनुसरावे. बस यांना एकच उपाय आहे. अनन्य भक्ती करावी. अनन्य भक्तीचा अधिकार आहे. दुसरा अधिकार नाही बघा. सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिनामी. असं म्हटल्या कृष्णाजी पंत होते. ते म्हणले भक्ती नवविधा श्रूयते. भक्ती 9 प्रकारची ऐकली जाते. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 पैकी नेमक्या कोणत्या भक्तीचा अधिकार आहे? 9च्या 9 किंवा त्यातील एखादी. असं म्हटल्या सगळेच ब्राह्मण ओरडले. हे 9 भक्ती नाही. यांनी पोथी ऐकायला पुढे येऊन बसायचं नाही. म्हणजे असं ते म्हटले. हो, श्रवण भक्तीचा अधिकार नाही. कीर्तन भक्तीचा अधिकार नाही. विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम सख्यम आत्मनिवेदनम कोणत्याच भक्तीचा अधिकार नाही. मग फक्त एका भक्तीचा. कोणता? वंदावे. फक्त वंदन भक्तीचा अधिकार आहे. वंदन भक्तीचा अधिकार आहे. वंदन भक्तीचा अधिकार म्हटलं का लगेच हेमत कृष्णाजी पंतांनी विचारलं यांनी मंदिरात आलं वैदिकांच्या तर चालेल का? म्हणजे अजिबात नाही. वंदन भक्ती करायची पण यांनी देवळात येऊन दर्शन घ्यायचं नाही. मग वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेशी आईशी पद्धतीशी सांगितले. तीव्र अनुतापे करावे भजन. गो खर श्वान वंदोनिया वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेशी. ज्ञानोबरायांना दर्शन घ्यायचा अधिकार दिला. कशाच दर्शन घ्यायचं आहे का? तीव्र अनुतापे करावे भजन. गो म्हणजे जनावरांच्या पाया पडायचं. खर म्हणजे गाढवाच्या पाया पडायचं. श्वान म्हणजे कुत्र्याच्या पाया पडायचं. गो खर श्वान वंदोनियान वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेश. अंत्यज म्हणजे चतुर्थ वर्णीय किंवा अंत्यात जायते इति अंत्यज असा एक अर्थ होतो. चतुर्थ वर्णीय जे आहेत त्यांच्यापासून जे जन्माला आलेले तर अन्य कर्माने त्यांचं दर्शन घ्यायचं. काय भयंकर शिक्षा दिली बघा ना. वंदावे अंत्यज ब्रह्मभावनेशी.
आईशे पद्धतीशी सांगितले. निवृत्तीनाथ महाराज म्हणले, निवृत्ती म्हणत असे, धन्य तुमची वदंती. तुम्ही म्हणतात ते आम्ही मान्य करू. सांगाल ते मान्य म्हणती. सगळं तुम्ही म्हणाल ते मान्य करू. तुम्हाला ज्ञानाचा अधिकार नाही, कर्माचा अधिकार नाही, तुम्हाला भक्तीचा अधिकार आहे. ज्ञानोबराय म्हणले, भक्तीचा? बर, अशी भक्ती करू, अशी भक्ती करू की तुम्हाला कुत्रही विचारणार नाही. आणि खरंच ना महाराज, आज ज्ञानोबरायने अशी भक्ती केली की सध्या सगळे वैदिक गुंडाळून पडले. तर गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह, तुळशीच्या माळा घालतात लोक, पंढरीला जातात. सत्यनारायणही बंद पडायची पाळी आली. वारकऱ्याने रामकृष्ण हरीन सगळ्याहून भारी. हा अधिकार दिला ते फक्त ज्ञानोबरायाने दिला बघा. नाहीतर आपण कर्म मार्ग पाहत बसलो असतो महाराज. अशी भक्ती करू की तुम्हाला कुत्रही विचारणार नाही. भक्तीच करायची. खरोखर ज्ञानोबरायाने अशीच भक्ती केली. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नाम म्हणे याने तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित, नाम म्हणे याने तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती ख्यात ज्ञान देवे. खरोखर नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे यांनी तारिले पती, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. प्रख्यात भक्ती केली महाराज. आज असं गाव नाही की ज्या गावात सप्ताह नाही, अशी वाडी नाही की ज्या वाडीत सप्ताह नाही. प्रत्येक गाव सप्ताह महाराज. एका गावात जर 2 पार्ट्या असतील तर 2 पार्ट्याचे 2 सप्ते बघा. पुण्याही वारकऱ्याच्या भरपूर चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. 10 पार्ट्या झाल्या तरी काय नाही, पण त्या सप्त्यासाठी व्हावं. वर्षभर लोकांना कीर्तन ऐकायला भेटतात. सांगा, ज्ञानोबराय जर नसते तर ही ज्ञानाची गंगा, भक्तीची गंगा आली असती खेडोपाडी? कोणाच्यानी झालं असतंय काम? खरं सांगा बरं तुम्ही. लोक माळकरी झाले असते का? लोकांनी माणसंच जीत खाल्ली असती बघा. हे उपकार खरे ज्ञानोबरायचे, विसरताच येणार नाही बघा. भक्ती केली ख्यात ज्ञान देवी. पण मग निर्णय दिला भक्तीचा अधिकार. मग आता गप्प बसाव ना. पण ते काय, खोडी काढी ती पंडित खोडी काढाली 1 नंबर. मग त्यांनी विचारलं, का रे तुमची नावं काय येत? हो, त्यातलं एक जणांनी विचारलं, का रे बराव तुमचं नाव काय म्हणले? ए थोरल्या, तुझं काय नाव आहे? म्हणजे माझं नाव निवृत्ती. जे ब्राह्मण हसायला लागले. नावाची नवाई केली विप्री. आश्चर्य करून हसायला लागले. निवृत्ती नाव आणि प्रवृत्ती बांधला. का रे तुझं नाव निवृत्ती ना? हा, मग तू तुझ्या जीवनाची आत्यंतिक निवृत्ती कधी करून घेणार आहे? मृत्यू लोकात राहिला कशाला? जा की निवृत्त हो की कायमचा निघून जा. हे गोर गोमट पोर, तुझं काय नाव आहे? म्हणजे माझं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव अर्थे ज्ञानाचा दिवस, आणि हा तो पतित वेश बाळकाचा. अरे ज्ञानदेव, देव शब्द दिव धातू आहे बघा, त्याचा अर्थ एक प्रकाश होतो. दिव प्रकाशने. ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा चित सूर्य. आणि तू तर असा पतिताचा वेश घेऊन इथं कसा उभा आहे रे? म्हटले ज्ञानदेव अर्थे ज्ञानाचा दिवस, आणि हा तो पतित वेश बाळकाचा. काय तुमच्या घरच्यांनी नावं ठेवली पाहून? जेवी छत्रपती म्हणती घरीच्या बाळका, कैचे गज शिक्का राज्य त्याशी. जसं घरच्या बाळाला छत्रपती, पहा ना आमचा छत्रपती, त्याचा काय गज आहे का, त्याचा शिक्का आहे, राजमुद्रा आहे का काय आहे? उलट तेच पाहुण्याच्या खिशातले शिक्के काढीत आहे बघा. आणि मग काय तुमची नावं कशी ठेवली? हे 3 नंबरचं बारक, हे तुझं काय नाव आहे? म्हणजे माझं नाव सोपान. सोपान अवघडला प्रत्यवाई. सोपान शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो शिडी. शिडी म्हणजे वर जाण्याचं साधन. मग का रे तुझ्या नावातच शिडी, वर जाण्याचं साधन, तर मग तू वर कधी जाणार आहे? तू खाली कशाला राहिला? हे कार्टे, तुझं काय नाव आहे? म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई, मग तू हो की मुक्त, कशाला राहिली इथं? मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी, मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी. ज्ञानदेव आणि पाच
पातित्य भोगी. ज्ञानदेव आणि पातित्य भोगी. ज्ञानदेव आणि पातित्य भोगी. अगं तुझं नाव मुक्ताबाई आहे. मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी. सुराणी म्हणजे आवड. तुला मुक्तीची आवड पाहिजे. तू अशी बद्ध कशी दिसते इथं म्हटले. जा की कायमची मुक्त हो. हसायला लागले. हसायला लागल्यानंतर कृष्णाजी पंत भोजलिंग काका यांना आवडल का? ज्या भोजलिंग काकाला पांचाळेश्वरांनी सांगितलंय भगवत अवतार आहेत त्यांना आवडल हे. भोजलिंग काका आणि कृष्णाजी पंत म्हणले, हो तुम्ही यांच्या नावावरून यांची हेडाळणा करताय. असं कोणाला बोलू नये. नकळेची महिमा कदाही कोणाचा नये बोलोवाच्या हेळसोनी. कोणाचा महिमा कोणाला कळत नसतो. कोणाला हेळसून बोलू नका. काही माणसांना लयच हेळसून बोलत येत ना. एखाद्या माणसाला डोळा नसला का एखादा वा या आले बा फुटका खदील असं बोलू नये. उगा कोणाला हेळसून बोलू नये. नकळेची महिमा कदाही कोणाचा नये बोलोवाच्या हेळसोनी. दीक्षादानी ऐशे बासती लोचनी. अहो यांना नाथ संप्रदायाची दीक्षा आहे असं वाटतंय. दीक्षादानी ऐशे भासती लोचनी. पैशून्य वचनी काय काज. अशा टोचणाऱ्या शब्दांनी तुम्ही का बोलताय? अहो मग ती एक ब्राह्मण म्हणला, यांच्या नावाप्रमाणे यांची करणी कुठे? आता कृष्णाजी पंतच होते ते म्हणले, मी तू साधक आश्रमात शिकला असला तर मी वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. त्याने सांगितलं, बाबड्या नावाप्रमाणे माणसं वागतात असं कोणी सांगितलंय? हो मग दृष्टांत देतात. नामदेव निळोबरांनी प्रकरण रचवलंय. निळोबराय म्हणतात, रवी नावा म्हैशी आपलं रवी नावानी दडी मंथन करीत फणी विंचरित वनिता केश. नाव ठेवले रवी. रवी हे नाव सूर्याचं आहे. नाव ठेवलं सूर्याचं. पण रवीचं नाव ठेवून काय करतात बाया? दधी मंथन करीत. दही घुसळण्यासाठी काय लागतात? रवी लागते. आता रवीचं नाव ठेवले म्हणजे काय रवीचं कार्य चालू आहे का रवीने? ती रवी खरखोर सूर्यासारखा प्रकाश देते का? नाही. उलट मालक चुकले तर मालकीन ती कधी कधी फेकून मारत असते. रवी नाव आणि दधी मंथन करीत. नाव आहे फणी. फणी शब्द हा संस्कृत मध्ये पुल्लिंगी आहे. फणीही फणी फनय प्रथमा. फणीम फणी फणीन द्वितीया. त्याचा अर्थ होतो भुजंग. हो फणी शब्दाचा अर्थ भुजंग. मग फणी शब्दाचा अर्थ जर भुजंग होतो तर महिला खुशाल त्याचं नाव ठेवून केस विंचरतात. फणे विंचरित वनिता केश. इंद्र धनुष्य आणि क्षण मात्रेची विरे. मेरू आणि फिरे माळे सवे. नाव ठेवलं इंद्रधनुष्य. इंद्राचं धनुष्य अभंग असतं आणि सूर्य पाऊस पडून झाल्यानंतर इंद्रधनुष्य पडतं. आता क्षणार्धात निघून जातं. इंद्रधनुष्य आणि क्षणमात्रेची विरे ते क्षणार्धात विरून जातं. मेरू आणि फिरे माळे सवे. माळेमध्ये मेरुमणी असतो. हे बघा मेरुमणी. याचं नाव मेरुमणी. मेरू शब्दाचा अर्थ काय माहिती का? दक्षिण उत्तर मारुता मेरू जायचा पंडूस होता. दक्षिणेकडून वारा येऊ द्या नाहीतर उत्तरेकडून वारा येऊ द्या. मेरू हा आढळ असतो बघा. हा दक्षिण उत्तर मारुता मेरू जायचा पंडूस होता. मग माळ्यातल्या गुरुमण्याला मेरुमणी म्हणतात. आणि तो मेरुमणी खुशाल माळेच्या जप करताना फिरतो बघा. मेरू आणि फिळे मारे सवे. हो राजा एखाद्याचं नाव असतं. राजा आणि वाहे मोळ्या शिरी. एखाद्याचं नाव राजा आहे. हो घरी गेलो म्हणले गावात राजाराम कुठे आहेत? म्हणले ते सध्या ऊस तोडायला गेले. राजा आणि वाहे मोळ्या शिरी असं नावापाशी काय? हो पहिलं तो म्हैसा पखाले वाहतीन ज्ञान्यातया म्हणती विश्वजनी. तेवढ्यात तिथून एक रेडा चालला होता. पहा पहा कृष्णाजी पंत म्हणतात, पहिलं तो म्हैसा पखाले वाहती. तो पखाल्याने वाहतोय तो म्हैसा रेडा. त्या रेड्याच्या मालकाचं नाव आहे वाकोबा कोळी. काळोबा कोळी. काळोबा. पण त्याला काळोबा आणि वाकोबा हे दोन नावं आहेत. वाकोबा म्हणजे तो वाकलेला होता कोळी. वाकोबा कोळी त्याच्या नावाने इथे एक गाव आहे. सांगतो मी पुढे आल्यावर. वाकोबा कोळी हे तुमच्या शेजारची वाकी ना तिथं त्याची समाधी बघा वाकोबा कोळ्याची. काळोबा कोळी. काळोबा कोळी चालला होता. त्याच्या रेड्याचं नाव होतं ज्ञान्या. तर पहिलं तो म्हैसा पखाले वाहतीन ज्ञान्यातया म्हणती विश्वजनी. कृष्णाजी पंत म्हणले तो पहा पलीकडे रेडा चाललाय. त्याचंही नाव ज्ञान्या आहे. त्याचं ज्ञान्या नाव ठेवलं होतं त्या काळोबा कोळ्याने. म्हैशी पुत्र आणि नामे म्हणती ज्ञान्या. तरी तो काय प्रज्ञा होईल शीळ. तरी तो काय प्रज्ञाशीळ होईल. तो प्रज्ञाशीळ आहे का? त्याचं नाव ज्ञान्या ठेवले म्हणजे तो काय ज्ञानवंत आहे का? असं म्हटल्यानंतर नावापाशी जाऊ नका असं म्हटल्यावर ज्ञानोबराय म्हणले हो त्याचं नाव ज्ञान्या आहे आणि माझंही नाव ज्ञानोबराय आहे. मग
पण त्याचं आणि माझं आत्मतत्व हे एक आहे. ज्ञानदेव म्हणे तो हे माझा आत्मा वेगळे का आम्हा तया नाही. ज्ञानोबराय म्हणतात त्याचा आणि माझा आत्मा एक आहे. असं बोलल्यावर कशाला महाराज त्या ब्रह्मवृंदांना तेवढंच लागत होतं. पहा पहा पहा, याचा बाप म्हणले चतुर्थाश्रमात फिरत असताना म्हणले वेदांत शिकला आणि श्रीपाद बोलता ऐकिली जी अक्षरे वचने तीची धरुणी म्हणे बैसली ही प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा. यांचा बाप वेदांत शास्त्र शिकला होता आणि तेच धरून बसलेत. म्हणले तोही माझा आत्मा तोही माझा आत्मा अनधिकार्याने वेदांत ऐकला असा दुरुपयोगाला जातो बघा. ज्ञानोबराय म्हणले तो माझा आत्मा आहे, तुम्हाला परीक्षा घ्यायची तर घेऊन पहा. घेऊन पहा म्हणले बघ बरं, तुझ्या देहाला पीडा झाली तर तुझ्या आत्म्याला पीडा होते. हो, मग तुझा आणि त्याचा जर आत्मा एक असेल तर त्याच्या देहाला झालेली पीडा तुझ्या आत्म्याला झाली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले पहा परीक्षा घेऊन. कशाला विचारिता महाराज. एक ब्राह्मण सर 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 पुढे झाला, वाकोबाला सांगितलं सोड तो रेडा, आणि हाताने रेडा घेतला आणि घेऊन आला बघा. घेऊन आल्यानंतर त्या रेड्याचा मालक त्याच्या हातात आसूड होता, तो आसूड घेतला मारणार. दुसरा ब्राह्मण पुढे आला, थांबा थांबा थांबा, तुम्ही मारू नका. म्हणले का? मला मारायचंय म्हणले याला. का बरं? आतापर्यंत मला कोणाला मारायचा योग आलाच नाही, उलट धर्मपत्नीचाच मार खाण्याचा वेळ आली आतापर्यंत. आतापर्यंत आमच्या म्हातारीनेच मला लय मारलंय, मला आता याला मारावं वाटतंय, मी मारू का? म्हणले हो. मग कशाला विचारत आहे? जानवं सारलं, असं अगदी शेंडीची गाठ मारली, काष्टा एकदा पुन्हा आवळून बांधला आणि हातात आसूड घेतला. कणाड दिशी आसूड ओढला मारा. मारिती आसूड म्हैसियाचे पाठी, मारती आसूड म्हैसियाचे पाठी, मारिती आसूड म्हैसियाचे पाठी, मारती आसूड म्हैसियाचे पाठी. तोची वळ उठी ज्ञानदेवा, तोची वळ उठी ज्ञानदेवा, तोची वळ उठी ज्ञानदेवा. मारिती आसूड म्हैसियाचे पाठी, तोची वळ उठी ज्ञानदेवा. तो रेडा आणला आणि त्याने ते आसूड हातात घेतला, कणाड दिशी आसूड वाढला. खरोखर ज्ञानोबरायाचा आत्मभाव किती व्यापक होता. तोच रेड्यावरील आसूडाचा वळ रेड्याच्या अंगापेक्षा ज्ञानोबरायाच्या अंगावर 3 बोटाच्या जाडीचा उमटला महाराज. ज्ञानोबराय धरणीवरच पडले. पडल्यानंतर सगळ्यांनी डोळे वाटरून पाहिले. मग गप्प बसावना. पण ते काय बेधुंद, तो म्हणला म्हातारीला मारण्याचा प्रयोग इथंच करून घेऊ. त्याला वाटलं ही म्हातारीची म्हैस आहे. म्हैस नाही, तो रेडा होता. पण या रेड्याला कळायला पाहिजे होतं ना. कणाड कणाड 5-25 आसूड मारले. ज्ञानोबरायच्या पाठीचं धिरड झालं महाराज. आणि मग मात्र सगळे वारकरी उठले. वारकरी होतेच तिथं काय आलेले. सगळ्यांनी पाहिलं, सगळे धावले. म्हणले हो बंद करा, दिसत नाही का? बोलिल्या सारिखी कर्तृत्वाची शक्ती, अंगी तेची विभूती ईश्वराची. ही बाळ बोलतात तसं खरं करून दाखवतात. आणि जी व्यक्ती जसं बोलते तसं खरं करून दाखवत असेल तर त्या व्यक्तीला व्यक्ती न म्हणता तत्व म्हणा. बोलिल्या सारिखी कर्तृत्वाची शक्ती, अंगी तेची विभूती ईश्वराची. हे साक्षात परब्रह्म पुतळे. हो, नव्हते जे ऐकिले ते नेत्री देखिले. आतापर्यंत असं कुठं पाहायला भेटलं नव्हतं, असं पाहायला भेटलं. खरोखर जे परदुःख लेवनी दाविले अंगी, यांनी दुसऱ्याचं दुःख अंगावर घेऊन दाखवलं. हे ब्रह्मविद्येचे पुतळे. आता असं म्हणल्यावर त्या ब्रह्मवृंदांना आवडल का? एक ब्राह्मण म्हणला थांबा, होतान यांचे माळकरी यांचे हास्य. यांचा बाप चतुर्थाश्रमात तव एक म्हणती ही बाजीगिरी दाविता ती परे विद्याची. अहो हे सर्व बाजीगरी विद्या आहे. यांचा बाप चतुर्थाश्रमात करिता तीर्थाटने शिकला टाणे टोने क्रियाभ्रष्ट, पतितची संन्याशी पातित्याचे मंत्र आणि पढविले अपवित्र अर्भका. यांचा बाप चतुर्थाश्रमात संन्यास घेतल्यानंतर तीर्थयात्रा करता करता पश्चिम बंगालला गेला आणि बंगालला जाऊन बंगाली विद्या शिकलाय आणि तीच या पोरांना शिकवली. म्हणून रेड्याच्या पाठीवर लेवळ यांच्या पाठीवर म्हटले गौड बंगालीची विद्या हे प्रसिद्ध आणि शिकवणी प्रबुद्ध केली पोरे. ज्ञानोबरायांच्या वडिलाला नाव ठेवलं. यांचा बाप बंगाली विद्या शिकला होता म्हणून यांना त्या बंगाली विद्येचे प्रयोग आपल्या पुढे करून दाखवतात. मग त्यातला एक ब्राह्मण उठला, हे पहा बंगाली विद्या ही वेद विद्ये पुढे फिकी. जसे खेड्यातले कीर्तनकार आळंदीचा कीर्तनकार पाहिलं नीटच होते बघा. हो, मग बंगाली विद्या ही वेद विद्ये पुढे फिकी आहे. मग ज्ञानोबराय, अहो ज्ञानोबा म्हणती द्विजवर ऐका ज्ञानदेवा. ज्ञानोबराय तुमचा आणि यांचा जर आत्मा एक असेल
तर यापासून उच्चारावा वेदध्वनी, तरी तर तुमची समता येईल आम्हा कळो, नाही तरी बोलो नका काही. जसा बाळा तू वेद म्हणतो तसा रेड्याही वेद म्हटला पाहिजे, तरीच तुमची समता येईल आम्हा कळो, नाही तरी बोलो नका काही. ज्ञानोबराय म्हणले वेद म्हणायला लावायचं. हो, कृष्णाजी पंत, भोजलिंग काका, मुक्ताई यांनी ज्ञानोबरायला उठवलं. उठताही आहे ना हो, लहान बाळ 5-25 आसूड मारत असतात का कुठं, धिरड झालं होतं पाठीचं. ज्ञानोबराय म्हणले वेदच म्हणायला लावीन म्हटले. ज्ञानोबरायने सांगितलं आणा तो रेडा घेऊन आला. ज्ञानोबरायने सांगितलं बोला कोणता वेद म्हणवायचा. हा, आम्हाला प्रश्न विचारतो म्हणले, एवढा शहाणा झालास का म्हणले, आम्हाला प्रश्न विचारतो. काल एकदीचं पोरग आणखीन ज्ञानोबरायची निंदा केली. एवढी प्रचिती आल्यावर शांत व्हावं की नाही, आणखीन निंदा करायला लागले. काल एक दिवसाचं पोरग, शुकसनकाधिकाचे हे स्वानुभव पावती मानव कैशापुरी. कृष्णाजी पंत म्हणले काल एकदीचं म्हणू नका, वयावर जाऊ नये, कोणाच्या जन्मावरही जाऊ नये, कोणाचं वय कसं हे पाहू नका, घटा माझी आणि कोणाचा जन्म कसा झाला हे पाहू नका. काहींचं वय लहान होतं. हो, बळीच्या यज्ञामध्ये वामन लहान अवतारात आले, पण माग त्रिपाद भूमी मागून सर्व पृथ्वी आक्रमिली. त्यांच्या वयावर जाऊ नका. तैसाच प्रल्हाद दैत्याचे वंशी झाला वैष्णवाशी अग्रगण. प्रल्हादाचं आणि वामनाचं वय होतं का? पहा किती पुण्यवंत झाले. आणि यांच्या जन्मावर जाऊ नका. संन्यासाची पोरं कोणाचं कुळ चांगलं होतं? हो, मरकट योनिशी जन्माला हनुमंत, परी प्रताप अद्भुत अंगी त्याची. घटा माझी जन्म प्राशिला सागर, पाहतो द्विजवर अगस्ती मुनी. 5 दृष्टांत दिलेत कृष्णाजी पंतांनी, निळोबरायांनी ते घेतले. यांचा जन्म आणि यांच्या वयावर जाऊ नका. वयाने ते वामन आणि प्रल्हाद कसे लहान होते, पण कसं कार्य केलं. आणि जन्मावर जर जायचं म्हणत असा वयाने, ते प्रभू रामचंद्राचा एक दृष्टांत आहे बघा, तिथं ते हाच राहिला होता. मला हेच 5 दृष्टांत आहेत. जन्माने प्रल्हाद पहा, जन्माने वामन पहा, जन्माने श्रीराम पहा. हो, जानकी स्वयंवरी श्रीराम बाळ रूप, पण भंगोनिया चाप परिणिली सीता. ते धनुष्य होतं, ते धनुष्य शिवधनुष्य होतं. ते धनुष्य सामान्य नव्हतं. आणि जनकाने एक दिवस जनक सारवता जनक तिथं सारवता सीतामाई आली आणि तिने ते धनुष्य सहज उचलून ठेवलं. ते धनुष्य उचलायला लाखो सैनिक लागायची तरी उचलत नव्हतं. आणि हे जनकाने पाहिलं. आणि जनकाला परशुरामांनी सांगितलं होतं की हे धनुष्य शिवधनुष्य हे सांभाळून ठेवायचं, तू रक्षण करायचं. जनकाने पण केला होता, माझी मुलगी जर शिवधनुष्य उचलते तर हिला मालक सुद्धा तसंच पाहून दिला पाहिजे ना. जोडा उगा कसा लावू नाही महाराज, जोडा लावताना जरा धोरणात लावायचा. हा, कळत आहे मला काय म्हणायचंय. आपल्यालाही अशीच मुलं जावई पाहायचा. आता कोण ते धनुष्य उचलणार महाराज. सगळे असे तिथं राजे आले होते, धनुष्य उचलायचा प्रसंग करायचे. धनुष्याची दोरी उचलली नाही, दोरी तर धनुष्य केव्हा उचलायचा. असे वजनात यायचे, उचलला नाही का असे खाली चेहरे पाडून निघून जायचे. रावणाने उचलला, दोरी लावता अंगावर घेऊन पडला, निघाला. सीतेला येऊन काढून ठेवावं लागलं. रावणाला सीतेने सांगितलं, भाऊ तू माझ्या संग लग्न नाही, मग तू इना पहारा करायच्या लायकीचा आहे म्हणलं. आमच्या मठात तू इना पहारा करायला. रावण म्हणला अशी म्हणली. मग कोण तर त्या एवढ्या यज्ञात एवढा मोठा सोहळा चाललाय, त्याच्यात रामचंद्र आले. त्यांचं वय पाहून सगळे हसायला लागले. हे पोरग जानकी स्वयंवरी श्रीराम बाळरूपात होते. हे सगळे थेरडे. आता सीतामाईचं वय बाळक, रावणाला काही शोभलं तरी पाहिजे ना. आपलं वय काय 80व्या वर्षी 4थं लग्न करावं. हवं पण हसायची गोष्ट नाही तर काय. मला प्रवचन झाल्यावर नावासह पत्त्यासह लिहून देईन बघा तुम्हाला. काही गोष्टी शोभल्या पाहिजे महाराज. वय परत्वे. रावणाला लोक म्हणले, अरे तू या जानकीच्या पती, अरे तू हिचा खापर पांजा शोभतो. निघाला लग्नाला म्हणले. पण त्या राम अवतार बाळरूप होते. पण भंगोनिया चाप परिणिली सीता. ते शिवधनुष्य मोडलं आणि सीतेशी विवाह केला. रामाचं वय होतं का, प्रल्हादाचं वय होतं का, वामनाचं वय होतं का, पण कार्य पहा. आणि उत्तम जन्म होता का, चांगलं कुळ होतं का त्या मारुतीरायाचं. हो, मरकट योनिशी जन्माला हनुमंत, पण प्रताप अद्भुत अंगी त्याचे. काय प्रताप होता ते पहा. ते घटा माझी जन्म प्राशिला सागर,
अहो गाडग्यातून जन्माला आलं ते अगस्ती मुनी, घटा माझी जन्म आणि प्राशिला सागर हा श्रीकृष्णोक्ती सागरा, अगस्तीची दुसरा घोट भरोपा हे एक सारा आगवे याचा. तुम्ही यांच्या वयावर आणि जन्मावर जाऊ नका. मग एका जणांनी सांगितलं वेदविद्येपुढं ही ब्रह्मविद्या फिकी आहे, वेदविद्येपुढं ही बंगाली विद्या फकी आहे. ज्ञानोबा याच्यापासून वेद म्हणवा. ज्ञानोबरायांनी सांगितलं कोणता वेद म्हणवायचा, आम्हाला विचारतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं वेद तर सांगा. काम झालं म्हणजे विषय संपला. का कोणताही कोणाच्याही घरचा कोंबडा आरडला, आपल्याला जाग आली म्हणजे झाली. हा त्यांचाच कस काय आरडला, अरे कोणाचा का आरडे ना, आपल्याला जाग आली म्हणजे झालं. तुम्हाला वेद म्हणावयाशी कार्य आहे ना, मी वेद म्हणून दाखवतो. त्या ब्रह्मवृंदातला एक ब्राह्मण म्हणला, हे पहा, चारही वेदामध्ये सर्वात कठीण वेद ऋग्वेद आहे म्हणण्यासाठी. मी माझ्या खापर पंजापासून संहिता घेतोय, पण आणखीन 15वा अध्याय बसलाच नाही बघा. ज्ञानम लब्धवा पराम शांती असंच म्हणतोय म्हणले मी. ज्ञानम लब्धवा असं शुद्ध काय बसत नाही बघा. श्रद्धावान लभते ज्ञान म्हणले ते काय श्रद्धावान लभते ज्ञान. काही लोकांना उभं आयुष्य गेले पण उच्चार शुद्ध नाहीत बघा. नाम संकीर्तन साधन, अरे नाम संकीर्तन नाम संकीर्तन काय म्हणावं, काही शुद्ध उच्चारच नाहीत बघा. काहींचे काही म्हणतात नाही, शब्दच पडत नाही. मग म्हणले ऋग्वेद म्हणायला लावा. ऋग्वेदाची पडवा म्हणती यास. ज्ञानोबरायाने सांगितलं ऋग्वेद म्हणायला लावू. ज्ञानोबरायाने त्या रेडा जवळ आणला. काय सांगावं महाराज, त्या एवढ्या ब्राह्मणाच्या सभेत ज्ञानोबरायाची कृपा पात्र होण्यासाठी रेडा योग्य ठरला, हे वैदिक ठरले नाही. काय संतांपुढं ना जातीची, शिक्षणाची, तुमच्या योग्यतेची परीक्षा नसते. तुमचा भाव काय, भावो ही फलती सर्वत्र. ज्ञानोबरायाच्या दारात येताना ते गाठोडे जरा पायरीवरच सोडत जा. जातीचे, आपल्या विद्वत्तेचे, आपल्या संपत्तीचं गाठोडं इंद्रायणीत वाहून द्यायचा बघा. ज्ञानोबराय पुढे फक्त भाव पसरा. ज्ञानोबराय पुढे भाव घेऊन या. चोखोबरायचे का अभंग आहे बघा, आयसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी ठेवा भाव. फक्त भाव घेऊन येत जा इथं चोखोबराय म्हणतात. त्या रेड्याचा भाव होता मारा. आता त्या रेड्याच्या जन्माबाबतीत मागं सांगतात वेडा धेडा मग रेडा, पण ते काय आपल्याला मान्य नाही गाड्या. त्याला प्रमाण पाहिजे. संतांच्या कथा सांगत असताना त्याला कुठंतरी आधार पाहिजे. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. ज्ञानोबरायाने ते रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवता क्षणी ज्ञानोबरायाने सांगितलं, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ज्ञानोबरायाने ते रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद म्हणण्याची आज्ञा केली. ज्ञानोबरायाने कृपा केली. होता कृपा तुमची पशु बोले वेद. होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चाले भित्ती महिमा आगाध. निर्जीव चाले भिंती महिमा आगाध. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध. करोनी भाविक लोका केला निज बोध. 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 जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. 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 होता कृपा तुमची पशु बोले वेद. ज्ञानोबराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. वेदाचा आरंभ करिता झालो पशु. विधी उपन्यासो सांग पडे महाराज. तो वेदा म्हणायला रेडा वेद म्हणायला लागला. काय काय म्हणायला लागला ऐका. अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राह्मण मांडिले अध्ययन युगादीची. युगाच्या प्रारंभाला वेद म्हणणारे जे शुद्ध प्रमाणे म्हणला जायचा बघा, तसा तो म्हणायला लागला. अष्टाध्यायी हे त्यातले भाग आहेत बघा वेदातले. अष्टाध्यायी मीमांसा अरण ब्राह्मण
हे सगळे भाग म्हणायला लागला. मग मात्र ब्राह्मण तोंडात बोट घालून ज्ञानोबा म्हणले हा खाली बघा निघाले माझ्याकडे बघायला म्हणले. सगळेजण डोळे आश्चर्य करून पाहत आहे. आणि मग तो बोले वेद. कसा वेद बनला? म्हैसा सुबुद्ध स्वरान्वय ह्रस्व दीर्घ प्लुत उदात्त अनुदात्त स्वरित अनुनासिक तुकोनी घेतली मोतीये जैशी. बघा अगदी याला धारवाडी काटा म्हणतात. धारवाडी काटा. गाजराचा काटा वेगळा, धारवाडी काटा वेगळा. धारवाडी काटा म्हणजे धारवाडला सोन्याची पेठ होती, व्यापार पेठ, हिऱ्यांची, रत्नांची. धारवाड गाजराचा काटा म्हणजे टाका 2-4 गाजरवर, 2-4 काय 10-5 न्या ना. धारवाडी काट्यात तसं जमत नाही. टाका किलो 2 किलो सोनं इकडं. किलो 2 किलो कसं टाकीत ते? धारवाडी काटा म्हणजे माशी बसली तर काटा चोकला पाहिजे. बघा मला धारवाडी काटा. माशी नाही, चाचण. माशीचा नातू चाचण. चाचण बसलं तर काटा चोकला पाहिजे. बघा याला धारवाडी काटा म्हणतात. धारवाडी अगदी मोजून घ्यावं बघा रेड्याच्या मुखातून ती अक्षर. यावर श्री गुरु शांती ब्रह्म मारुती बाबा सांगत असतात. ते काही ह्याच्यात नाही, पण ते बाबा परंपरेने सांगतात. सगळे पैठणचे ब्राह्मण घरी पळाले आणि आपल्या घराच्या पोथ्या घेऊन आले वेदाच्या. आणि रेडा म्हणत असताना आपल्या वेदातल्या पोथ्यामध्ये काने मात्रे दुरुस्त करून घेतले. म्हणतात बुवा जगात पैठणचे वेद शुद्ध आहेत. का बरं? रेडा ज्यावेळेस वेद म्हणत होता त्यावेळेस यांनी काने मात्रे उकार दुरुस्त करून घेतले. तुमची दाढी पेटली तर चालल, आमची बिडी पेटली पाहिजे. बघा सर्व वेद दुरुस्त करून घेतले. फक्त ऋग्वेदच म्हटला असं नाही बरं का, तर 4ही वेद म्हटला तो वेद. आयसा बोलियाला म्हैसा वेदांच्या सुस्वरी, बहुवचनी प्रयोगी. 4ही वेद म्हटला. 4ही वेद शुद्ध करून घेतले. आणि मग सर्व ब्राह्मण शरण आले. शरण आल्यानंतर मग मात्र म्हणू लागले, कर्मठ अभिमाने ठकलो देह बुद्धी गोवेलो विधी निषेधाच्या. नेनो भक्ती ज्ञान वैराग्याचा लेश कुटुंबाचे दास होणे ठेलो. अनेकांशी सांगो सत्यनारायण करा. देवा तुमचा कधी? आपण नाचरो. आमचा कधीच नसतो. लटिकेची होंबरो प्रतिष्ठेशी. आणि आज लक्षात आलं हे 3 अवतार 3 देवाचे. आदिशक्ती मुक्ताई मुक्तपणे अवतरली. आम्हापासून झाली थोर चुकी. पदर पसरला. पदर पसरल्यावर त्यात वारकरी होते. वारकरी सांगितलं तसं नाही, यांची गावात मोठी मिरवणूक काढायची म्हणले. हो. मिरवणूक काढत असताना मग पालखी सजवली. 4ही भावंडाला पालख्यांनी बसवलं महाराज. आणि पालखीला सगळ्यांना ब्रह्मवृंदांना कामं सांगितली. तुमचे वेद किती पाठ? म्हणले आमचा 1 वेद पाठ आहे. 4 वेद पाठ नाही केले. करणार होतं पण पपेचे आहे म्हणले. तेवढं काय ना घोकीत आहे असं वय. आणि मग तुम्ही रस्ता झाडायचा इथून तिथून. त्यांना रस्ता झाडायचं काम 1 वेदी. तुमचे वेद किती पाठ? द्विवेदी. तुम्ही रस्त्याने सडा टाकायचा माऊलीची पालखी ज्या वाटाने जाणार आहे. तुमचे वेद किती पाठ? 3 वेद पाठ. तुम्ही रांगोळ्या काढायच्या. तुमचे वेद किती पाठ? 4. तुम्ही पालखीला खांदा द्यायचा. चतुर्वेदी. ज्यांनी ज्ञानोबरायच्या दर्शनाचा तिरस्कार केला आता ते ज्ञानोबरायच्या दर्शनाला रांग लावून उभे होते. बघा सगळ्यांनी चतुर्वेद्यांनी खांदे दिले. खांदे देऊन ज्ञानोबरायची मोठी भव्य दिव्य मिरवणूक पैठण क्षेत्रात निघाली. पैठणच्या क्षेत्रात ज्या ब्रह्मवृंदांच्या म्हाताऱ्या कधी घरातून बाहेर पडल्या नाही त्या पंचारतीचे ताटं घेऊन ओवाळायला आल्या. म्हातारच कपाळ पुढं करायचं. त्याने घ्या माग तुम्हाला बुका लावी ते ज्ञानोबरायला गंध लावी ते. ज्ञानोबरायला गंध लावून सगळ्या ब्रह्मवृंदांच्या म्हाताऱ्या ज्ञानोबरायला पंचारत्या ओवाळतात महाराज. मोठी मिरवणूक झाली. बहिष्कार संपला. आता ज्ञानोबरायच्या अवताराला अवतार कार्याला खरी सुरुवात झाली बरं का इथून. आणि मग काय केलं ज्ञानोबरायने? अध्यात्म ग्रंथ पहाती पैठणी गीता संबोधिनी जवळी असे. गीतेवर संबोधिनी नावाची टीका आहे शंकरानंदांची मला वाटतंय. ती टीका त्यांच्या जवळ होती ज्ञानोबरायांच्या जवळ. आणि त्या टीकेला घेऊन ज्ञानोबराय अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी. ज्ञानोबरायने अध्यात्म ग्रंथ पाहायला लागले. ज्ञानोबराय काय करायचे तिथं? काही लोक म्हणतात ज्ञानदेव तुकाराम नावाने नामदेव महाराज दाबले गेले. ज्ञानदेव तुकाराम भजन करतात. तसं ज्ञानदेव तुकाराम नाही, ज्ञानोबरायच्या अगोदर नामदेव महाराज होते. नामदेव तुकाराम भजन करा. आपल्या वारकऱ्यात एक असा बुवा आहे बघा पंढरपूरला, तो म्हणतो की ज्ञानदेव तुकाराम भजन नाही, नामदेव तुकाराम भजन करा. ना त्याची दिंडी ती पंढरपूरून आळंदीला. ज्ञानोबरायला मानत नाही, नाथांना मानत नाही, निळोबरायला मानत नाही. ब्राह्मण समाजात कोणी संत झालाय त्याला मान्यच नाही बघा.
हो, ते मान्य करत नाही अजिबात. ते म्हणतो ज्ञानोबरायांनी नामदेव महाराजाला दाबिलं. नामदेव महाराज पहिले कीर्तनकार आहेत, ज्ञानोबराय नाही. ज्ञानोबराय कीर्तन करत होते. सांगती पुराण रात्री हरी कीर्तन, सांगते पुराण रात्री हरी कीर्तन, सांगते पुराण रात्री हरी कीर्तन, सांगते पुराण रात्री हरी कीर्तन. पैठणीचे जन वेधियेले, पैठणीचे जन वेदिले, पैठणीचे जन वेदिले. या प्रमाणावरून कळतं की ज्ञानोबराय कीर्तन करत होते महाराज. सांगती पुराण रात्री हरी कीर्तन. त्याचं म्हणणं असं की नामदेव कीर्तन करी आणि जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानोबराय टाळकरी होते म्हणून नामदेव तुकाराम भजन करा, ज्ञानदेव तुकाराम नाही. त्यांनी हे प्रमाण वाचावं. आला का अभ्यासच करायचा नाही, काय नाही, निघाला संप्रदायावर कोणी बोलावं, भांगाराने बोलू नाही. त्यांनी फक्त अभंगाचं कीर्तन करायचं. वारकरी संप्रदायाची परंपरा काय सांगायची नाही. अभ्यास नाही, काय नाही, निघाला सांगायला. अभ्यास केला. आमच्या बोलण्यात कठोरता आहे पण ती तळमळीची, सत्यनिष्ठ आहे. तिला कुठंतरी सत्याचा अधिष्ठान आहे. सांगती पुराण रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधियले. काय करत होते ज्ञानोबराय? पुराण सांगायचे दुपारी, संध्याकाळी हरिकीर्तन. बऱ्याच कथा, या प्रमाणाचा बऱ्याच कथाकारांनी आदर्श घ्यावा. सांगती पुराण रात्री हरिकीर्तन. कथाकार आता हल्ली असं म्हणतात 7-7 दिवस कायला महाराज बोलिता, एकटाच 7 ते 9 ते 11 कथा करीतो, 7 ते 9 करीतो. काल्याचं कीर्तन मी करीतो. कथांनी दुपारचे ज्ञानेश्वरीचे प्रवचन बंद पडली आहेत. त्यांना धरा. गावगाव भागवत रामायण सांगायला आमचा विरोध नाही. दिवसातून 4 वेळा सांगा, पण काकडा झालाच पाहिजे. गाथा भजन उभ्यानी झालंच पाहिजे. गाथा भजन माहितच नाही. वारकऱ्यात राहा की मग. वारकऱ्यात यायचं नाही, काय नाही. गाथा भजन बंद पडलंय, काकडे बंद पडलेत. तुम्हाला सांगतो दुपारचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन बंद पडलंय. जुन्या काळात ज्या कीर्तनकाराचं कीर्तन राहायचं त्याचंच प्रवचन राहायचं. जुन्या काळात एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संप्रदायात महाराज अगोदरच यायचे, प्रवचन करायचे, हरिपाठ होऊन कीर्तन करायचे. आता तसं राहिलं नाही. प्रवचन एका वाचन, कीर्तन एका वाचन. महाराज प्रवचनाला काय येत नाही त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. प्रवचनाला आल्यानंतर प्रवचन झाल्यावर हरिपाठ राहायचा. मग गावचे लोक म्हणतातच ना, महाराज आले तर आज घ्या विना, हरिपाठ पाठ नाही. त्याच्यामुळं आता कीर्तनकार काय प्रवचनाला जातच नाही, हरिपाठ घ्यायची पाळी आणा. अशा बऱ्याच अडचणी आहेत. चांगली सोय काढली, पण संप्रदायाचा नुसता उपभोग घेऊ नका. सेवा करा. सेवा नाही केली हा संप्रदाय घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. रामनवमीला कीर्तन नाही, इना पाऱ्याला सुद्धा कोणी नेणार नाही कालांतराने. म्हणून सेवा केली पाहिजे महाराज. हे प्रमाण ध्यानात धरायचं. कथाकारांनी रात्रीच्या कीर्तनाच्या वेळेत अतिक्रमण करायचं नाही. गावगावच्या कीर्तन परंपरा बंद केल्यात, कथा सुरू झाल्यात महाराज. तसं नसावं. सांगती पुराण दुपारी असा शब्द घ्यायचा तिथं आक्षिप्त. जसं घट अग्निम आनय किंवा जलम आनय या वाक्यात पात्र हे आक्षिप्त आहे. कारण पाणी आणि अग्नी पात्राशिवाय आणता येत नाही. काही शब्द आक्षिप्त असतात, त्याला पदाचा आद्यहार म्हणतात, तिथं पद टाकावं लागत. सांगती पुराण दुपारी रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधियले, भोगावती स्नान, कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान परिमित. 3 प्रमाणामध्ये ज्ञानोबरायची पैठणची दिनचर्या सांगितली. आध्यात्मिक ग्रंथ पहाती पैठणी, गीता संबोधिनी जवळ असे. सांगती पुराण रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधियले, भोगावती स्नान, कालिका दर्शन, वेदांत व्याख्यान परिमित. ज्ञानोबराय वेदांताचं चिंतन सांगायचे. सगळी पैठणची मंडळी ऐकायला भेटली. याच्यात नेवासेकार, नेवासा आणि पैठण याचं मत भिन्न आहे. पैठणला ज्ञानोबराय 2 वर्ष राहिले असं पैठणकराचं म्हणणं आहे. आणि नेवासकाराचं म्हणणं असं की ज्ञानोबराय नेवाशाला 2 महिने राहिले. आता कल्पभेद मानायचं दुसरं काय. पैठणला राहत असताना सगळे लोक पैठणला यायचे, पण एक वैदिकांचा गट जरा बाजूलाच होता. ते ज्ञानोबरायांनी रेडा बोलावला ना, तरी त्यांना ते ज्ञानोबरायांनी रेडा बोलावला तरी पैठणचे काही रेडे आणखीन जागेवर आले नव्हते. ते शिंग हलवीत होते. ज्ञानोबराय म्हणले तुम्हाला एखादा झपका दाखवतो. ज्ञानोबरायच्या घरी उतरले. ते विठ्ठल पंताचे सक्के मामा कृष्णाजी पंत देवकुळे त्याच्या घरी उतरले. निवृत्ती ज्ञानदेव पाही, सोपानानी मुक्ताबाई, एका ब्राह्मणाचे ग्रही, राहिले सर्व हे सुखरूप. तो ग्रहस्थ भाविक होता थोर, उदार आणि सत्वधीर, जाणोनी ईश्वर अवतार, करीत असे आदर तयांचा. हे साक्षात ईश्वर परब्रह्माचे पुतळे आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरायचा तो अतिशय आदर करायचा. असा अतिशय आदर करत असताना ज्ञानोबरायला जीव लावायचा. भोजन आणि उपहार
घाली तसे नाना प्रकार. ज्ञानोबरायला वेगळी वेगळी पक्वान्न या भावंडांना लहानपणापासून लोकांनी अन्न खाऊ दिलं नाही. वेगळे वेगळा स्वयंपाक करून महाराज वेगळे वेगळे स्वयंपाक. आता सांगत नाही काय काय स्वयंपाक केला म्हणून, नाहीतर एक भोजनाचा कटाव माझा पाठ आहे बघा. भोजनाचा कटाव, त्याच्या सगळी भोजनावळीची नावं. आमच्या ज्ञानोबराया पुढं संध्याकाळी धुपारती होते. तो काही माता आहेत ना भोजनाचे कटाव म्हणतात, त्याला फराळाचे अभंग म्हणतात बघा. असा सुंदर कटाव आहेत ना, मला वाटतंय ते पदार्थ ऐकून आता लिहून ठेवा लागतील, नाही तर ते पदार्थ राहिले बी नाही बघा. काही माता मावले इथं भोजनाचे कटाव म्हणतात. सुंदरपैकी भोजन आणि उपहार घाली तसे नाना प्रकार. रात्री होत तसे कीर्तन गजर. बघा हे महिपती महाराजांची ओवी. महिपती महाराज म्हणतात ज्ञानोबराय कीर्तन करत होते. रात्री होत तसे कीर्तन गजर, लोक समग्र ऐकती. क्षेत्रातले लोक सगळे ऐकायला यायचे. ऐकायला येत असताना एक मास लोटता त्याचे घरी, तो पितृतिथी आली सत्वरी. 1 महिना त्या कृष्णाजी पंताच्या घरी लोटला आणि पितृतिथी आली. आणि मग साहित्य करून बरव्यापरी गेला तो घरी ब्राह्मणाच्या. संपूर्ण साहित्य घरात आणून ठेवलं बघा. आणि सर्व ब्राह्मणाला आमंत्रण द्यायला गेला. प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचा, म्हणे आजी वडिलांची पुण्यतिथी, तुम्ही भोजनाशी यावे निश्चित. हो, आयशे विनविताची गृहस्थ उपाध्ये बोलत काय येते अशी. पैठणच्या सर्व ब्राह्मणाला सांगायचा, हरिपंत उद्या आपल्या घरी पितृतिथी जेवायल्या, राघोपंत जेवायल्या, केशवपंत जेवायल्या. सगळ्याला आमंत्रण दिली. आणि माग आला. रात्री सर्व ब्राह्मणांनी मिटिंग घेतली. काय हो, त्या कृष्णाजीने संन्यासाची मुलं घरात घेतली आणि त्या उद्या आपल्याला तिथं भोजनांकरता आमंत्रण दिलंय. उद्या आपल्या पंक्तीला तेही राहतील, त्या पतितांच्या पंक्तीला. म्हणजे ज्ञानोबरायाने रेडा बोलावला तरी हे ज्ञानोबरायाला पतितच समजत होते. बरोबर आहे. तो का म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. असं आहे, स्वतःच शुद्ध नाही त्याला दुसऱ्यात शुद्धी दिसलच कशी. उद्या त्या पतितांच्या पंक्तीला आपण जेवायचं नाही. त्या कृष्णाजी पंताला बहिष्कार टाकायचा. या पतितांच्या पंक्तीला जेवण्यापेक्षा जायकवाडी प्रकल्पात देहत्याग केलेला काय अनुचित आहे. जायकवाडी प्रकल्प आत्ता झालाय, जरा ध्यानावर राहा. आपण जेवायला जायचं नाही. बहिष्कार टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने असा सुंदर स्वयंपाक केला महाराज. घृतकुल्यान मधुकुल्यान असा सुंदर स्वयंपाक केला बघा ब्राह्मणाने. आणि जवळ आली पितृतिथीची वेळ, पण ब्राह्मण येईनात. मग तो प्रत्येकाच्या घरी, अहो चला ना जेवायला, आपल्या घरी चला जेवा. राघोपंत धाड, कृष्णाजी पंत धाड, नागोपंत, सर्वांनी दारं लावून घेतली. कोणी जेवायला? अहो जेवायला काय येणार? मग त्यातला एक ब्राह्मण खवळला. संन्याशाची मुले पाही, तो ठेविली आपले गृही. कर्म मार्ग बुडविला तीही, ऐकता सर्व ही हरिकथा. यास्तव तुझी या गृहाशीन आम्ही न येवाजी भोजनाची. संन्याशाची मुलं घरात घातली, कर्ममार्ग बुडवला त्यांनी, त्यांच्या बापाने त्यांनी. आणि सगळे लोक कीर्तन ऐकायला जायला लागले. कीर्तन ऐकून जर लोक मुक्त झाले त्याचं, तर उद्या सत्यनारायण करेन कोण, आम्हाला दक्षिणा देईन कोण. हे बघा, हे दुखत इथं होतं बघा. हे दुखत आहे कुठं, शेकत आहे कुठं, असलंय बघा. बघ, रोग सुनबायला ना औषध सासूबायला, काय देण्यात फायदा आहे. आपण येणार नाही. आयशे बोलता ब्राह्मणाशी, गृहस्थ मानसे चिंतातूर. मग येऊनी आपुले सदनी, उगाची निवांत बैसला शंकोनी. चिंता करत बसला, कस काय व्हायचंय, पितर जेवायचे कसे. ज्ञानोबराय तिथं होते. ज्ञानदेव बोलती तया लागोनी, चिंतामणी किमर्थ. ज्ञानोबरायने त्यांना विचारलं, का हो चिंता का करता तुम्ही. आणि मग त्यांनी सांगितलं, तुमचे वास्तव माऊली आजी वडिलांची पुण्यतिथी. ब्राह्मण भोजनाशी नाही येत, यास्तव होनी चिंताक्रांत. उगाचे निवांत वैसलो. असं म्हटल्यावर ज्ञानदेव विष्णूचा अवतार साक्षात, जाणती सर्वांचे मनोगत. या 7 दिवसाच्या प्रवचनातून एवढी एक ओवी घरी घेऊन जायची बघा. ज्ञानदेव विष्णूचा अवतार साक्षात, जाणती सर्वांचे मनोगत. ज्ञानोबरायला सगळं कळत. देवाला आणि संताला काही सांगत नका जात जाऊ. देवाला सगळं कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. नाही, हे तुमच्या पाठातलं प्रमाणे. दुसरं सांगतो मग, सांगणे न लगे सुख दुःख दासा. तुका म्हणे आईसा कृपावंत. बाळक्रीडेत भगवंताला सांगायची गरज नाही, भगवंत जाणतात. तसं संतांना काही सांगायची गरज नाही. लोक ज्ञानोबराय पुढे येतात, माऊली आमचं पोरग नोकरीला लागणार. अरे तू भक्ती कर, सगळे ही सामान्य फळं ते सहज देतील महाराज. जे मुक्ती द्यायला बसले ते तुला भुक्ती देणार नाहीत.
भुक्ती मुक्ती फुकाच्यासाठी ज्ञानोबराच्या दारात मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. ज्ञानोबराची समाधी पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी भेटतात महाराज. मग ज्ञान संतांना सांगायची गरज नाही. पडोनी हा राही उगाच संताचे पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. त्यांना सांगायची पुसायची गरज पडत नाही. ज्ञानदेव विष्णूचा अवतार साक्षात जाणती सर्वांचे मनोगत म्हणती आमुचे वास्तव्य आहे येत यास्तव वाळीत घातले. म्हणून तुम्हाला वाळीत घातलंय. पंत तुमचंच चुकलं. कस काय? तुम्हाला जेव कोणाला घालायचंय म्हणजे पितरांना आणि आमंत्रण कोणाला दिले? गावातल्या ब्राह्मणाला. तुमचंच चुकलं. कस काय? गावातले ब्राह्मण काय तुमचे पितर आहेत का? अहो माऊली, पण धर्मशास्त्र सांगतं पितराच्या रूपाने कोणाला तरी जीव घालायचं असतंय. माऊलीने सांगितलं, धर्मशास्त्र सांगतंय, पण त्या गावातल्या ब्राह्मणाला कळालं तर ना. मग तुमचे पितर जीव घालायचे, तुमचे पितरच जीव घालू. हा, पितर जीव घालू? माऊली, आमचे पितर स्वर्गात आहेत, स्वर्गातून आणू असं म्हटल्यावर ज्ञानोबराने सांगितलं, तुम्ही उद्वेग न धरोनी चित्ती घरी करावी पाक निष्पत्ती साक्षात पितर भोजनाशी येती श्री सद्गुरु निवृत्ती प्रसादे. माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने तुमचे सगळे पितर जेवायला आणू. त्याची श्रद्धा होती. त्याच्या लक्षात आलं, टूप पेटली मराठवाडी भाषेत त्याला म्हणतात. त्याची टूप पेटली, त्याच्या लक्षात आलं जी रेडा बोलवू शकतात ते पितर जीव घालू शकतात. मग माऊली तुम्ही स्वयंपाक करायला तयार करायला लागा. आयशी ऐकोनी वचनोक्ती गृहस्थ हर्षयुक्त चित्ती आणि साहित्य घरी आला मला. स्वयंपाक करोनी नाना रीती वेगळ्या प्रकारचा सगळा स्वयंपाक केला. सामुग्री पूजा आयती सिद्ध केली. सर्व पूजा सिद्ध केली. सर्व सामुग्री आणून ठेवली. तीळ दर्भ तुळशी सुमन. पितर जेव घालतात हे लागती सामुग्री ऐकून ठेवा. तीळ दर्भ तुळशी सुमन यव अक्षदा गोपीचंदन धोतर जोडे दक्षिणा स्वर्ण साहित्य संपूर्ण आणले. धोतर जोडे. धोतर जोडे का आणले? याच्यात कर्मधाराय समाज घ्या नाही तर द्वंद्व समाज घ्या. धोतर आणि जोडे असा द्वंद्व समाज घ्या. धोतरही आणले, जोडे बी घेऊन आले. कशाला? पितरांना धोतर घालून पुन्हा आले गावातले तर त्यांना जोडे घेऊन येऊ. मग तेव्हा मग धोतर जोडे. धोतर जोडे म्हणजे धोतराचा जोडा. दोन दोन धोतर आणले. का बरं? जेवता जेवता जर एखादं धोतर तर मग दुसरं बदलायला नको का? मग ते हे घेऊन आले असा अर्थ लावायचा. धोतर जोडे दक्षिणा स्वर्ण साहित्य संपूर्ण आणले. सर्व साहित्य आणलं साहित्य महाराज. आणि घरधनी करोनी स्नान. घरधनीने पितर जेव घालत असताना कुतुब काल येतो, म्हणजे पितर जेव घालण्याचा काळ. तोही कधीच पितर जेव घालावेत. महाभारतात त्याचा श्लोक आलेले आहेत. पितर जेव कधी घालावेत? घरधनी करोनी स्नान पितराशी मांडिले आसन. कुतुब काल होताची पूर्ण जाहले विंधान अघटित. सर्व पितरांना आसनं टाकली. ज्ञानोबरांनी सांगितलं स्वयंपाक झाला म्हणजे हो टाका पितराला आसनं. सर आसनं टाकले. वाडा पात्र सर पात्र वाढले. पात्र वाढल्यावर पहिलं काय वाढावं? पहिलं मीठ वाढावं. का बरं? मीठ वाढलं का जेवण असं नीट होतं बघा. असं मिठाचं शास्त्र आहे. कधी कधी जेवण होतं आणि मग मावशी म्हणते महाराज मीठच वाढायचं राहिलं. दहाव्याला वाढा आमच्या आता. पहिलं मीठ वाढायचं असतंय मग इतर पक्वान्न. मीठ वाढलं, सगळी पक्वान्न वाढली. पक्वान्न वाढून झालं ज्ञानोबरांनी सांगितलं गावरान तूप वाढा. का बरं? नाथ महाराज सांगतात वृथा गुरुते विन भोजन. जेवणात दररोजच्या जेवणात गावरान तुपाचं एक का होईना थेंब पाहिजे बघा. जेवण केलंय, जर गावरान तूप घेतलं नसन तर त्याने जेवण केलं असं म्हणायचं नाही. मग हाल्या भूस खातो असं म्हणायचं. किती वैद्य महाराज वाच. जेवण करताना गावरान तूप असलंच पाहिजे बघा. गावरान तूप वाढलं. माऊली स्वयंपाक वाढून झाला. वांगणातून बाजूला सगळ्याला बाजूला केलं. काय ज्ञानोबराय महाराज. कुतुबकाल होताची पूर्ण जाहले विज्ञाना घटित. ज्ञानोबरायने हातात अक्षदा घेतल्या. चौकात उभे राहिले. असा चौकाचा वाडा होता बघा. ज्ञानोबराय चौकात उभे राहिले ना अशी अक्षदा वर फेकल्या. आगत म्हणता ज्ञानदेव तो पितर उतरले अभिनव. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. आगत म्हणता ज्ञानदेव तव कौतुक वर्तले अभिनव. साक्षात पितर उतरले सर्व सप्रेम भाव तयाचा. आनंदाने सप्रेम भाव तयाचा म्हणजे आनंदाने उतरले. असे सगळे सोहळे घातलेले, जानवे घातलेले,
उपरने पांघरलेले, त्रिपुंड लावलेला, तुळशीच्या माळा गळ्यात, रुद्राक्षाच्या माळा हातात. ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. पितरांचं तेज शास्त्रात वर्णन केलं. असं लकलकीत सूर्य चंद्राचं तेज फिक बघा. सूर्य लोकाच्या, चंद्र लोकाच्या वर पितृलोक आहे महाराज. भयंकर तेज, त्या जणू काही सूर्य नारायणच उतरलेत बघा त्या वाड्यात. आणि सर्व पितर दन 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 खाली उतरले, पात्रावर येऊन बसले. कृष्णाजीला आश्चर्यच वाटलं. हे डोळे चोळून कृष्णाजी पाहतोय, हे तेच आहेत का म्हणून. ज्ञानोबरांनी सांगितलं हे तेच आहेत. अहो माऊली, हे खरोखर ना, हे आमचे पितर, हे आमचा म्हातारा, ही म्हातारी, ते बघा रामचंद्र, ते केशवपंत, ते राघवपंत, ती बघा गंगाबाई, ती मोहनाबाई, ती बघा हरिबाई. हरिबाई तू आली का? ती मिसरी लावून आली होती. आले म्हणले. मिसरी कसं काय लावत आली? जातानीच घेऊन गेली होती मिसरी, याथाने घेऊन आली. सगळे म्हातारे आणि कोतारे आणि सगळेच पाहिले. माऊली अहो हे आले कस काय? ज्ञानोबराने सांगितलं विलंब करिता विघ्न ओढवेल, विलंब कार्यनाशका. हा विलंब हा कार्याचा नाशक असतो. मग सोडा संकल्प, लगेच त्याचं सर्व पितरांचं पूजन केलं. पितर स्वरूपी जनार्दन आसनावरी बैसती येऊन विधियुक्त मंत्र म्हणून गृहस्थ पूजन करीत असे. अगोदर पितरांचं पूजन करायचं. आता तुम्ही पितर जेवले असताना कोणाकडे तरी पितर जेवताना ते लावित येत, काही द्वारेने लावित येत, काही बोटाने लावित येत. ते काय बरेच प्रकार असतात, ते काय आपल्याला त्याचा अनुभव नाही बघा. पितरांचं पूजन विधियुक्त मंत्र म्हणून गृहस्थ पूजन करीत असे. पूजन झालं आणि मग परवानगी दिली. जे वेदाचा घोष सुरू केला त्यांनी मला जेवायला बसल्यावर मंत्र म्हणत जा. मंत्र न म्हणता, भगवंताला समर्पण न करता जेवण केलं तर तो जेवण करणारा चोर आहे. सहस्तेन हा एव, चोरच आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते. भगवंताला समर्पण करत जा. नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ नये. म्हणजे आम्ही कधी प्रवासात असल्यावर मग पाणी फिरवत जावं, मुंग्या तरी येणार नाहीत. भगवंताला समर्पण करावं. हा तुमचे देणे तुमच्या समर्पणी पाय. झालो होतं राही पांडुरंग असं म्हणावं. आणि मग तो प्रसाद होतो. जेवण करण्यापेक्षा प्रसाद घेत जावा. त्या ब्राह्मणांनी वेद घोष सुरू केला. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. वदनी कवळ झाली, पुंडली बसली पंगत. वेद घोषाची उमटता ध्वनी, गावीचे ब्राह्मण विस्मित मनी. माड्या माळवदी उभे राहून मग विलोकोनी पाहते. ते वेदाचा घोष, आतल्या ब्राह्मणाचा वेदाचा घोष बाहेरच्या ब्राह्मणाने ऐकला. तळपायाची आग मस्तकाला गेली. कोण नालायक जेवायला गेलेत. आता यांचे पूर्वज आले होते, कारण ही नाथाची भावकीच सगळी, आपले कृष्णाची पंताची भावकी, हे सगळेच पूर्वज आले होते जेवायला. कोण नालायक जेवायला गेले, यांचेच पूर्वज आले. मग माड्या माळवदी उभे राहुनी मग विलोकोने पाहते. माडीवर उभा राहून पाहायला लागले. अगोदर आमंत्रण दिलं तर घेतलं नाही, आणि आता माडीवर जाऊन पाहता. त्याला मराठवाड्यात एक म्हणे, मानाने नगन उकांड येऊन बघ. मानाने दिलं तर घ्यायचं नाही, मग उकांड येऊन पाहायचं कस काय चाललंय. तुला मान देत होते ना पहिल्यांदी, घेतला नाही, काय नाही काय नाही. माड्या माळवदी उभे राहुनी मग विलोकोने पाहते. पाहायला लागल्यावर सगळे पितर दिसले. महाराज खाली उतरले. कोण गेले जेवायला पाहावं लागतील. बघा बरं गावातलं कोण गेलंय. सगळ्याच्या घरी चला म्हणजे रातोरात सभासद फुटले का काय. आपल्यातलेच काही ब्राह्मण जेवायला गेले असतील. वाडादार लावलेलं होतं ज्ञानोबरायाने. सगळ्या घरी चौकशी करायला गेले. पहिल्याच घरी गेले. नागोपंत नागोपंत हाक मारली. नागोपंताने यायला उशीर लागला. 5-6 मिनिटं. ब्राह्मण घरात घर होते, यायला उशीर लागला. यांना वाटलं नागोपंत गेलेच काय नु जेवायला. मोठ्याने हाका मारायला लागले. नागोपंत आले. का हो कुठं गेले होते? म्हणजे काय नाही, घरातच होतो. उशीर लागला यायला, जेवायला गेले ते मागच्या वाटाने आले काय. म्हणजे उशीर लागला खरं, पण ते मी जेवायला नव्हतं गेलो. एवढा वेळ का लागला? त्यांनी सांगितलं, मी ना मतभार्येच्या पाक निष्पत्ती करिता इंधन ढकलण्याचे कार्य करत होतो. कळालं का तुम्हाला मी काय म्हणतो ते? मतभार्येच्या पाक निष्पत्ती करिता इंधन ढकलण्याचे, म्हणजे म्हातारी स्वयंपाक करीत होती, मी चुलीला लाकडं घालीत होतो, असा त्याला मराठवाडी अर्थ म्हणतात. म्हातारी स्वयंपाक करीत होती, मी चुलीला लाकडं घालत होतो. सगळे ब्राह्मण गावात. जेवायला कोण गेलं? नागोपंत पाहून या. नाग्या पाहायला निघाला. काय ज्ञानोबरायची लीला. दाराच्या फटीतून पाहू लागला. त्याला त्याचाच आजोबा दिसला. आजोबा तुम्ही कसे? म्हाताऱ्याने तिथूनच भाया माग सारल्या. मी कसा काय आहे ना, तू का आला ना हे सांग पाहिले आधी.
तुला आमंत्रण नव्हतं का? हो आजोबा तुम्ही आले कसे? तुम्हाला जाऊन तर नुकतेच 2 महिने झाले. दाढी डोकी केली, आणखीन केस फुटू राहिलेत. म्हणले तुम्ही कसे काय आले? म्हातारा म्हणला कसा काय आहे ना, तो आला का नाही सांग. म्हातारं खवळलं, त्याचा श्वेतांबर पितांबर झाला. म्हाताऱ्याला वाटलं याला इथंच अटॅक यायचा आणि आमच्याच पंक्तीत येऊन बसायचं मरून. म्हातारा म्हणला मी कसा काय आहे ना. मग म्हातारीला जाऊन सांग म्हणले मी आलोय म्हणून. म्हणजे म्हातारं वर गेलं तरी म्हातारीवर जीव होताच मागा. असू द्या. अहो त्या नागोपंताला एवढा आता हे काय त्यातलं नाही बरं का, हे आपलं मी टाकलंय मनाने. स्वयंपाक करायचा म्हणजे बाहेरचाच मसाला टाकला पाहिजे असं काय नाही, थोडासा घरचा बी टाकला पाहिजे म्हणजे स्वयंपाक जरा चवदार होतो बघा. मग ते नागोपंत घरी गेले. आजी 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 बसली होती दारात चिंचेच्या झाडाखाली, पोतं टाकून बुक्का लावीत. म्हातारं वारलं होतं, ही लावली बुक्काला. आजी काय करते? दिसत नाही का मेल्या? बुक्का लावते. आजी बुक्का लावू नको, कुंकू लाव. आता एखाद्या वैधव्य प्राप्त झालेल्या आईला असं म्हणल्यावर बरं वाटेल का? म्हातारी लागली रडायला. रडायला काय झालं आजी? रडायला काय झालं? अरे तुझी आई मला चहात पाणी टाकून देते, घालून पाडून बोलती, आणि तू सुद्धा मला घालून पाडून बोलवतो. हे गेल्यापासून माझे हाल सुरू झाले. आजी हे गेलेच नाहीत. मग आले कुठे? म्हणले त्या कृष्णाजीच्या वाड्यात. कसं काय? आता मुलांनी सगळा इतिहास सांगितला. सांगितल्यावर म्हातारी माणसं भाविकच असतात महाराज. म्हातारी लय हुशार होती. म्हातारी म्हणली बाळ, अरे जे रेडा बोलवू शकतात ते पितर जीव घालू शकतात. त्या गावातल्या वैदिकांना त्यांचा अधिकार कळणार नाही. ज्ञानोबरायचा अधिकार कळायला माणूस तोला मोलाचा पाहिजे. पण आता म्हातारा आलाच म्हणतोय तर मग पाहायला जायला काय हरकत आहे. आणि मग म्हातारी 2 काठ्या, मोतीबिंदूचा चष्मा, हे काय त्यातलं नाही, हे मी टाकलेलं आहे बरं का. लुटून 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 निघाली म्हातारी. दारात आली, फटीतून पाहिलं, आपलं कुंकू आलंय. काय महाराज तिला आनंद झाला. धन्य ज्ञानोबर आहे, माझं गेलेलं कुंकू आणलं तुम्ही. म्हाताऱ्याने म्हातारीला पाहिलं. हा लगा लय वाकून गेली. ज्ञानोबरा म्हणले घ्या जेवण. वाकून का जायना, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही वर गेले ना. म्हणले लय वाकून गेली ना, मुकन तर मुकन. म्हातारी म्हणली अहो तुम्ही गेल्यापासून आम्हाला कोण सांभाळीत आहे? लय कठीण काळ. अहो लय सांगायला लागेच नाही. तुम्ही आले, मला फार आनंद झाला. जर तुम्ही आले नसते तर मी खुशाल दुसरा नवस केला असता देवाला. नवस नवस ते मी जरा आजारी आहे, मला शब्द उच्चारायला वेळ लागतोय जरा. मी देवाला नवस केला असता. तुम्ही आले, धन्य झाले म्हणले मी. पदर पसरला. महाराज जो गावातला ब्राह्मण येईन त्याला त्याचा आजा पंजा खापर पंजा दिसू लागला. अखेर शेवट सगळे ब्राह्मण शरण आले. दार वाजवायला लागले. माऊली दार उघडा, तुमचा महात्म्य आम्हाला कळालं नाही. पशुमुखे वदविल्या श्रुती, साक्षात पितर आणविले क्षिती, विश्वोद्धार करावया प्रीती, अवतार संते घेतला. आणि मग ब्राह्मण एकत्र झाले. आपण धरोनी कर्माभिमान, वायाची टाकिले आमंत्रण, तो अंगेची येवनी पितृगण, दक्षिणा घेऊन गेले की. हो ते येऊन जेवून दक्षिणा घेऊन चालले, आपल्याला कोण विचारित आहे. आणि मग दारात आले. जे ज्ञानोबरायांच्या पंक्तीला जाण्याकरता धिक्कार करत होते, आज ते ज्ञानोबरायचं दार ठोकतात. माऊली जेव घालू नका, उष्टा प्रसाद का व्हायना पण द्या. जे ज्ञानोबरायच्या जेवणात पंक्तीला पतिताची पंगत म्हणत होते, आज ते ज्ञानोबरायचं उष्ट खायला तयार आहेत. हा प्रताप ज्ञानोबरायच्या भक्तीचा आहे महाराज. दार वाजू लागले. दार उघडा. कृष्णाजी पंत दार उघडणार. सोपान काका कडाडले. दार उघडायचं नाही, अजिबात उघडायचं नाही. अहो म्हणले बाहेरचे ब्राह्मण ते जेव घालायच्या लायकीचे नाहीत, मग दहावेच घालायच्या लायकीचे नाही, अजिबात जेव घालायचं नाही. अगोदर यांचं हो द्या, मग त्यांना जेव घालून. मग काय पितराला महाराज असो इकडे ग्रहस्थाने पितर पूजिले यथाविधीने, जे जे रुचे ते ते सेविती अन्न, धन्य महिमान संताचे, सकळाशी तृप्ती झाली या जाना. दिदली तांबूल दक्षिणा. तांबूल म्हणजे विडा. जेवण झाल्यानंतर विडा देत जाऊ. आता विडा खावा की न खावा याच्यावर मोठा वाद आहे, पण फडकऱ्यात आज सुद्धा जेवण झालं का पानाचा विडा. पंढरपूरच्या रीतिरिवाजच वेगळे आहेत महाराज. कीर्तन झाल्यावर आरती होणार, अमुक तमुक सगळ्या गोष्टी, हे रीतिरिवाज आळंदीत याची लई पडझड झाली महाराज. कठीण गोष्टी आहेत. चाल झाली का निघून जायचं हे नसलं पाहिजे. सेवा आहे महाराज, ज्ञानोबरायची सेवा आहे. रंग भरे की भगवंत तेथे असे देव ओबा, जे कीर्तनी उठवणी जाती ते नर यमाशी फावती. यम म्हणतो बरं झालं आपल्याला गिऱ्हाईक आलं. कीर्तनातून चाल झाल्यावर जाऊ नये. हो चाल होस तरच वाजवू नये. काही जण चाल होस तर वाजवतात, मग शिष्याला वाजवायला लावतात.
अरे ही सेवा आहे बाबा, तुला यम जेव्हा पिंढऱ्या लाल करीन तेव्हा तुला कळन वारकऱ्याचा प्रताप कसा आहे. वारकरी संप्रदायाकडे बघायचा जरा चष्मा बादला. वारकरी संप्रदाय सेवेने पाहायचा. जुन्या काळातले कीर्तनकार सेवा म्हणून जायचे. कीर्तन सेवा. जुन्या काळचा कीर्तनकार निघाला, खांद्यावर पताका, पडशी, मुद्रा लावलेल्या, गोपीचंदन, पागोट, स्वतःची भाकर बांधलेली. आणि लोक विचारायचे कुठं? आज मोशीला सेवा आहे, आज मरकळला सेवा आहे असा शब्द. आता हे राहिलं नाही. डोक्यात टोपी नाही, हातात केस, खिशात धोतर, हातात बॅग, मोबाईल एका हातात, मेसेज पाठवायचं बी काम चालू आहे, बोलायचं बी काम चालू आहे. आणि मग लोक विचारतात आज कुठं? आज धानोऱ्याला कार्यक्रम आहे. सेवा शब्दच गेला महाराज, कार्यक्रम शब्द आलाय. कार्यक्रम आहे, कार्यक्रम करायला चाललेत का? येताना कार्यक्रम करून नाही तर कठीण आहे. त्याचा कार्यक्रमच करतात ज्ञानोबा आहे बघा, त्याचाच कार्यक्रम करतात, काळजी करू नका. आणि मग सर्व ब्रह्मवृंद ज्ञानोबराने सगळ्यांना तृप्त केलं त्या पितरांना. आणि अंगणात घेतलं सगळे पितर ज्ञानोबराच्या पटापटाच पाया पडले. धन्य ज्ञानोबा आहे. आता 1000 वर्षापासून वाट पाहत होतो पितृलोकात की आळंदीचे भावंड पैठणला येतील आणि आम्हाला जेवायला बोलवतील. आतापर्यंत पितृलोकात होतो, आज तुमचा प्रसाद प्राप्त झाला, वैकुंठ लोकात जाणार. आणि त्या कृष्णाजीला धन्यता दिली. कृष्णाजी तू धन्य आहे. सर्व गाव विरोधात असताना तुम्ही यांना घरात घेतलं, यांचा आदर सत्कार घेतला. गावाचा लोकाचा प्रवाह न पाहता, धर्मशास्त्राचा प्रवाह न पाहता तुम्ही यांची भक्ती केली. तुझ्या कुळाचं राव इथून पुढे कायम निघत. ज्यांनी विरोध केला त्यांची नावही निघत नाही आज. ज्यांनी ज्ञानोबरायला सांभाळलं आज त्यांची नावं निघतात. त्या कृष्णाजी पंताला आशीर्वाद दिला. ज्ञानोबरायने अक्षता हातात घेतल्या. स्वस्थाने वास बोलता वचन, पितोर स्वर्गी जावनी बैसले. ज्ञानोबरायने सांगितलं गच्छन्तु सर्वे महाभागा. सर्व पितर निघून गेले, आनोनी स्वर्गवासी. पितर जेवविले, पुढती बोळविले निजस्थाना. वाळीता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले, स्वर्गीचे पितर आणविले. सेना म्हणे जगी, सेना म्हणे जगी, परब्रह्म अवतरले. वाळीता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले, स्वर्गीचे पितर आणविले. सेना म्हणे जगी, सेना म्हणे जगी, परब्रह्म अवतरले. सेना महाराजांचा गोड अभंग आहे. वाळीता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले, सेना म्हणे जगी परब्रह्म अवतरले. आणि मग ज्ञानोबराने पितर पाठवून दिले, दारू ओढलं. मग सगळे आत आले. आमचे वडील स्वपन काका म्हणले ते गेलेत, आता उचला पत्रावाळ्या, तुम्ही तेवढ्याच लायकीचे येत. आणि मग मात्र पूर्ण बहिष्कार संपला. ज्ञानोबराला सर्व शरण आले. ज्ञानोबराने सांगितलं आता इथलं कार्य संपलंय, मग आता आम्हाला पुढती जाणे लागे, आम्हाला पुढं जाणं आहे. ज्ञानोबराय तेथून निघाले. सगळी मंडळी वाट लावायला आली, मागं निघाली वाट लावून. पण ज्ञानोबरायच्या बरोबर एक व्यक्ती निघाली. कोण? पैठणचा रेडा. त्याने सांगितलं या वेड्यात राहण्यापेक्षा ज्ञानोबरायची सेवा करू. मग तो रेडा निघाला. त्याच्याबरोबर त्याचा मालक निघाला, वाकोबा कोळी, काळोबा कोळी. 2 जण निघाले असताना सगळे निघाले मजल करत जात असताना. आता मुक्ताई लहान, चलता चलता थकायच्या. मग सगळ्या वारकऱ्यांनी उचलायचं, मुक्ताईला रेड्यावर बसवायचं. मुक्ताईचं वाहन रेडा आहे बघा. प्रत्येक देवीला वाहन आहे. मग मुक्ताई जर वाहन आहे तर मुक्ताईचं वाहन रेडा. आणि तुम्ही जर कधी नेवासा परिसरात गेले तर ब्राह्मणीला जरूर जा बघा. नेवासा आणि राहुरीच्या मधोमध ब्राह्मणी आहे. म्हणजे शनिशिंगणापूर रोड, राहुरी शनिशिंगणापूर रोडवर ब्राह्मणी आहे. तर ब्राह्मणीला मुक्ताईचं मंदिर आहे. मुक्ताईचंच नाव आहे ब्राह्मणी. ब्राह्मणी हे कळा माय मुक्ताबाई, विचारोनी पाही स्वयं मुक्ता. मुक्ताईचं नाव ब्राह्मणी आहे. तर ब्राह्मणीला मुक्ताईचं सुंदर मंदिर आहे. आणि तिथं रेडा आहे बघा, मुक्ताईचं वाहन. हे प्रसंग मी सांगतो तुम्हाला. तिथून निघाले, घेऊन या पत्र, निघाले बाहेर, निघाले तिथून. सर्वांना ब्राह्मणांना नमस्कार केला. रेडा घेऊन मागोनिया म्हैसा नेवाशाशी आले. मागोनिया म्हैसा म्हणजे ह्याचा अर्थच लागायचा नाही. मागोनिया म्हणजे ज्ञानोबरायांनी सुद्धा मागून घेतला. ज्ञानोबरायांनी मागितला हा म्हैसा, देता का आम्हाला? द्या म्हणजे. मालकही निघाला रेड्याचा. मागोनिया म्हैसा. मग नेवाशाशी आले. आल्यानंतर प्राकृत पै केले गीते लागे. नेवाशाला आले, तिथं कनेश्वराचं मंदिर आहे. कनेश्वराच्या मंदिरात राहायचे.
तिथं राहायचे. आणि गोदावरी प्रवरा याचा संगम आहे बघा तिथं कायगाव टोक्याला, तिथं स्नानाला जायचे. प्रवरेला कधी, नेवासा हे गाव प्रवरेच्या काठावर आहे. नेवासा हे फार प्राचीन स्थान असलेलं स्थान आहे. नेवाशाला पंचकृषी आहे. नेवाशाच्या पंचकृषीचं वर्णन व्यासांनी केलंय. नेवाशाच्या पंचकृषीचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. ज्ञानोबराय म्हणतात नेवाशाची पंचकृषी कशी आहे? त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र. पंचक्रोश क्षेत्र कसं आहे त्याला 2 विशेषणं दिलेत ज्ञानोबरायांनी. अनादि पंचक्रोश क्षेत्र आणि त्रिभुवनैक पवित्र पंचक्रोश क्षेत्र. पंचक्रोशीतलं क्षेत्र त्रिभुवनेषु एक पवित्रम इति त्रिभुवनैक पवित्रम असा त्याचा समास होतो. आणि म्हणून त्रिभुवनातलं एकमेव पवित्र स्थान नेवासा अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. नेवासा किती पवित्र आहे? त्रिभुवनाला उद्धार करणाऱ्या 2 तीर्थ तिथून वाहतात. एक आहे प्रवरा, दुसरी आहे गोदावरी. नेवासा किती पवित्र आहे? तारकासुराने याच्यावर आक्रमण केलं कुबेरावर, आणि कुबेराची संपत्ती घेऊन आला, आणि ती संपत्तीचा निधीचा वास जिथं केला त्याला निधिवास नेवासा असं म्हणतात. नेवासा फार पंचकृषी पवित्र आहे. प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श तिथं झाला. तारकासुराने संपत्ती ठेवली नेवाशात 1, प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श तिथं झाला 2, त्रिभुवनाच्या उद्धार करणाऱ्या गोदावरी आणि प्रवरा या 2 तीर्थ तिथून वाहतात 3. चौथं महत्व, स्वर्ग ज्यावेळेस समुद्र मंथन झालं तर समुद्र मंथन समुद्रात झालं आणि अमृत बाहेर आला. अमृताचा कलश घेऊन दैत्य पळून गेले. जसे रातोरात सभासद पळवतात अगदी तसंच पळून गेले. आणि ते आले दंडकारण्यात म्हणजे नेवाशाला. मग भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं, दैत्यांचा नाश केला आणि अमृत वाटप तिथं झालं. अमृत वाटप झालं, पण स्वर्गामृत वाटप झालं होतं, पण ज्ञानामृत वाटायचं राहिलं होतं. आणि तो ज्ञानामृताचा वाटपाचा कार्यक्रम पूर्ण केला तो माझ्या ज्ञानोबरायाने. आणि मग गोदा प्रवरेच्या काठावर नेवाशाला ज्ञानोबरायांना तिथं आल्यानंतर एक थोडीशी रामदेवरायाची कथा आहे. रामदेवरायांच्या पदरी हेमाद्री बोपदेव हे सगळे होते. तर हेमाद्रीला बोपदेवाला सांगितलं की असा कोण महात्मा आहे की तत्वज्ञान सकल भाषेमध्ये लिहिल, असा कोण महात्मा आहे? ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबराय आलेत बघा नेवाशाला, त्यांच्या पुढे आपण विनवणी करू. आणि मग राजा रामदेव ज्ञानोबराया पुढे आला. आणि गीता हे जगताला श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. जगतामध्ये सर्वोपनिषदो गावो असं म्हटलंय, जे उपनिषदांचे सार ज्ञानोबराय म्हणतात. आणि मग गीता जर हे उपनिषदांचं सार आहे, तर या गीतेचं तत्वज्ञान भारतामध्ये त्या काळात 56 देश राहत होते. तर 56 देशातल्या भाषेमध्ये लिहिलं जावं असं कोण करील? म्हणले ज्ञानोबराय करतील बघा. आणि मग ज्ञानोबरायांपुढे सांगितली ही वचनं. ज्ञानोबरायांना ही वचनं ऐकलं. ज्ञानोबराय म्हणले गीतेचं तत्वज्ञान नक्की लिहू, 56 भाषेत लिहू. आणि ज्ञानोबरायाने रामदेवाच्या आज्ञे खातर गीतेवर तत्वज्ञान लिहायला सुरुवात केली. तेच म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ. आणि मग तत्वज्ञान लिहित असताना एक प्रसंग असा घडला की ज्ञानोबराय मंदिरात राहत असताना स्नानाला जायचे. जात असताना एक दिवस स्नान करून येत आहेत, तर येत असताना त्यांना एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. एक प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा कोणाची चालू होती? बाबाजी पंत थावरे. सच्चिदानंद हे नाव त्यांचं अगोदर नव्हतं, नंतरचं नाव. बाबाजी पंत थावरे ब्राह्मण कुलोत्पन्न यांची प्रेत यात्रा येत होती. आणि प्रेत यात्रा चालत असताना त्यांची पत्नी सती चालली होती. सतीचं वाण, मोठं कुंकू लावलेलं, बांगड्या भरलेल्या, सौभाग्यवतीचे अलंकार आणि हातामध्ये पेटता कापूर घेता सतीचे ते वाण. तुकोबरायांचा अभंग. हातात पेटता कापूर, शेजारी एक ब्राह्मण, तो कापूर विझू नये म्हणून कापूर टाकत चाललेला. जुन्या काळात सती जाण्याची परंपरा होती. आणि ती माऊली सती चालली. सती जात असताना जाता जाता तिला हे ज्ञानोबराय रूपी 4 भावंड दिसले. तिला वाटलं जायचंय सती, पण जाताना या साधूंचं दर्शन घ्यावं. आणि सहज ज्ञानोबरायच्या दर्शनाला वाकली. ज्ञानोबरायाने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आता सौभाग्यवती भव म्हणल्यावरती हसली. माऊली आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? ज्ञानोबराय म्हणले का बरं? चाललेली प्रेत यात्रा माझ्या कुंकुवाच्या धन्याची म्हणली. मग तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव? निवृत्तीनाथ महाराज हसले. आई, माझ्या ज्ञानोबरायच्या मुखातला शब्द वायाला जाणार नाही. ज्ञानोबराय जरा दाखवा तुमची किमया. आणि मग ज्ञानोबरायाने सांगितलं, हो प्रेत यात्रेला आडवे झाले, प्रेत खाली ठेवा. खाली ठेवा म्हणल्यावर त्या प्रेत यात्रेत काय असे वायरी तुटलेले डंगरे होते बघा. त्याने हा
अरे इथे का इसावा, अरे इथे का इसावा, इथे का इसावा. काही गोष्ट लोक ना काही गोष्टी प्रतिष्ठेच्या करून ठेवतात बघा. इथे का इसावा, ज्ञानोबराय म्हणजे इथंच इसावा आहे, खाली ठेवता का, नाही तर वरचे खाली खालचे वर. आता यांना माहिती होतं यांनी पितर जीव घातलेले ते काही करू शकतात. म्हणजे ठेवा, त्यातलं एक म्हातारं भलं हुशार होतं, ते म्हणजे खाली ठेवा खाली ठेवा, इथंच इसावा आहे. माझ्या आज्याचा इथंच घेतला होता म्हणजे ढ्याग आले ठेवलं पर्यंत खाली. सोडा सोडा म्हणल्यावरती घाबरायला लागले. त्यांना म्हटलं उठतय आपल्यालाच मिठी घालतय की काय कोण झाले. दोऱ्या सोडायला लागले. ब्राह्मण असे पळायच्या धोरणाने बघा बाकीचे असे सगळे दोऱ्या सोडल्या. ज्ञानोबरायांनी तोंडावर पांघरून काढलं, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. उठा बाबाजी उठा. उठा म्हणता क्षणी नवचैतन्याचा संचार झाला आणि ते बाबाजी थावरे ताट दिशी उठून बसले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय. निळा म्हणे जे जे हे प्रेते जीव वेली. निळामने ते प्रेते जीव वैले. वरदे उपजविली बाळे श्रिया. वरदेव पगविले पाळे श्रिया. त्यांचे नवल कोण आरती जड जीवा. त्यांचे नवल कोण आरती जड जीवा. जड जीवा त्यांचे नवल कोण तारुती जड जीवा. त्यांचे नवल कोण तारुती जड जीवा. निळा म्हणे जी प्रेते जीवविली. वरदे उपजविले बाळे स्त्रिया. मृत प्राणी ते जीवविले. पुरुष हे केले स्त्रियेचे. हे तो तुमची सहज स्थिती. लोकांशी भक्ती प्रगटावया. ते बाबाजी पंत उठून बसले. मला उठून बसले का ज्ञानोबरायचे पाय धरले. धन्य झालो ज्ञानोबराय, धन्य झालो. माझ्या जन्माचं सार्थक झालं. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्याचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. माऊली आता उर्वरित जीवन तुम्हाला समर्पित. ज्ञानोबराने विचारलं इथून पुढे काय करणार. बाबाजी पंत म्हणले काय करायचं, जे करण्याने मृत्यू प्राप्त झाला आता ते करायचं नाही. आता तुमची सेवा करायची. माणसाला कळत नाही महाराज. परवा एक जणाचा अपघात झाला, मरता मरता वाचलं. म्हणलं भेटायला जावा, गेलो भेटायला. म्हणलं इथून पुढे काय करणार. मला वाटलं ज्ञानेश्वरी वाचील, पंढरीची वारी आळंदीची वारी करीत. तो मी ना मृत्यूतून वाचलो, आता पप्याच्या आईच्या नजरे पुढून कुठं जाणार नाही. म्हणलं आता दृष्टी पुढे ऐसा चितोर आहे, खुशाल राहा. बोध घेत नाहीत माणसं महाराज. सेवा निवृत्त झाली. मग आता सेवा करावं ना ज्ञानोबरायची. नोकरीतून एका शिक्षक सेवा निवृत्त झाली. त्यांच्या निरोप समारंभाला गेलो. मी जरा हुशारच माणूस आहे. मी त्यांना म्हणलं का हो तुम्ही आता सेवा निवृत्त झाले पुढे काय करणार. म्हणले आता मी पोल्ट्री फार्म टाकणार. आतापर्यंत पोरं सांभाळे, आता कोंबड्या सांभाळा. उर्वरित जीवन घालावं कसं हे कळत नाही काहींना महाराज. मुलं बाळ झाले, मुलं करती झाली. म्हाताऱ्या माणसाने सुखाने जीवन जगायचा उपाय. तरुण पोरांच्या संसारात डोकं घालायचं नाही, अजिबात डोकं घालायचं नाही. फक्त ज्ञानोबराय आणि मी. आमच्या महाराजांच्या भाषेत सांगता मी ज्ञानोबांचा, ज्ञानोबा माझे. असं जीवन जगलं तर त्याच्या जीवनाचं कल्याण होत. नाही तर आज वायरे तुटलेले भराव काय नाही. इलेक्शनला फार्म भर, तुझं नाही डिपॉझिट जप्त झालं तर पैन देतो. सेवा केली पाहिजे. साधू संताची सेवा करायची नाही काय नाही. पढे नावाची ना सेवा ही जाणे स्वामीची. सेवा केली पाहिजे. मग ज्ञानोबरायांनी त्यांना सांगितलं मलाही तुमच्याकडून काम करून घ्यायचंय. रामदेवरायांनी सांगितलंय 56 भाषेमध्ये गीतेचं तत्वज्ञान लिहा. आणि मग ज्ञानोबराय सांगायला बसले. सच्चिदानंद बाबा लिहायला बसले. निवृत्तीनाथ ऐकायला बसले. ज्ञानोबरायांनी ओव्या म्हणाव्या आणि सच्चिदानंद बाबाने लिहून काढाव्या. श्री शके 1200
बारोत्तरे तै टीका केले ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे उग बळच नाही हो प्रेम भावाने आदरे लेखको झाला नाही पण तुमचे पाठातली ओवी. मग दुसरं सांगतो ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा सच्चिदानंद बाबा लिहितसे. सच्चिदानंद बाबांनी सर्व अक्षर लिहून काढली. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिली पण तुमचा अनुभव काय. निवृत्ती म्हणत असे ऐके ज्ञानदेवा अनुभव करावा अमृता ऐसा. तुमचा अमृतासारखा अनुभव जरा सांगा. मग असं म्हटल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं ठीक आहे. आणि मग वंदोनिया म्हाळसा तेथून सरिसा चाली आली. मग सरिसा चाली आली म्हणजे अमृत अनुभव तिथं लिहिला नाही. हे प्रमाण त्याच्यानंतरच आहे बघा. निघाले मग क्रमिता ती मार्ग अनुभव कुशळ हरिनाम सकळ कवित्व कळा. क्रमिता ती मार्ग क्रमण करत असताना अनुभव कुशळ अनुभव म्हणजे चांगला अनुभव म्हणजेच अमृत अनुभव. मार्ग क्रमणा करता करता लिहिला म्हणजे या प्रमाणानंतर लक्षात येतं की अमृत अनुभव काय तिथे लिहिलेला नाही. नेवाशात अमृत अनुभव कुठं लिहिला. मग नेवाशातून पुढे निघाले आणि पुढे ब्राह्मणी म्हणून गाव आहे बघा. ब्राह्मणी म्हणून गाव आहे. ब्राह्मणीला ज्ञानोबरांनी अमृत अनुभवलेलं हे म्हणणं त्या परिसरातल्या सगळ्या वारकऱ्याचं आहे. निवृत्ती महाराज वक्ते यांनी तर स्पष्टच लिहिले की आणि तुम्ही कधी ब्राह्मणीला गेले तर पहा जसा ज्ञानोबरायाने खांब आहे नेवाशाला तसा खांब आहे ब्राह्मणीला. ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली तसाच खांब ब्राह्मणीला आहे बघा. मुक्ताईच्या पुढे आहे. आणि त्या खांबावर नेवाशाला वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त परीक्षक वैकुंठवासी बनशी महाराज तांबे यांनी मोठं मंदिर बांधलं. आतापर्यंत मंदिरासाठी खांब होती पण भारतात नेवाशात असं एक मंदिर आहे की मंदिरासाठी खांब आहे पण नेवाशात खांबासाठी मंदिर बांधलं. आणि बनशी महाराज तांबे यांनी स्वतःची 18 एकर जमीन विकली रांजणगावची आणि मंदिर बांधलं. जमीन विकून मंदिर बांधलं. आम्ही अशी माणसं पाहिलीत की मंदिर बांधता बांधता जमिनी घेतल्यात. ज्यांनी मंदिर बांधून काहींनी जमिनी घेतल्या पण आमच्या बनशी महाराजांनी जमीन विकली स्वतःची. आणि मामांनी सांगितलं होतं बनशीवा ज्ञानेश्वरीचं इथं खांबाचं मंदिर व्हायला पाहिजे. ह्या स्मृती झाकून जातील. नुसता खांब होता. आणि मग बनशी महाराजांनी सांगितलं मी बांधायचा प्रयत्न करतो तुम्हाला यावं लागल तुम्हाला आणि धोंडा महाराजांना. तर मग धोंडा महाराज आणि सोनोपंत मामा दोघांनाही पाया खोदणीला बोलवलं पण धोंडा महाराज आले. मामांना येणं झालं नाही. मामा म्हणले मी कळसाला येईल. धोंडा महाराजांना बोलायला दिलं. धोंडा महाराज काय म्हणले पाया भरणीला धोंडाच पाहिजे म्हणले कळसाला सोनच पाहिजे म्हणले. मोठी माणसं होती नाहीतर आपले ते आले नाही ना मुकंत आपली लोक खापल्या काढायलाच नाही ओजार बघा. मोठी माणसं व्यापक विचार करतात अडचणी जाणून घेतात. ज्ञानेश्वरी लिहून झाली. अमृतानुभव लिहून झाला. तिथून पुढे निघाले. येवने उतरले आळ्याची बनी येऊन उतरले आळ्याची बनी येवने उतरले आळ्याची बनी येऊन उतरले आळ्याची बनी पशुतये स्थानी शांत पशुतये स्थानी शांत पशुतये स्थानी शांत. येवने उतरले आळ्याची बनी आळ्याला आले आणि तो रेडा सावकाश चालायला लागला. मंद मंद पावलं टाकायला लागला. ज्ञानोबराच्या लक्षात आलं याला काहीतरी म्हणायचंय कारण त्याचं आयुष्य संपलं होतं. पण तो अश्रू ढाळायचा का. त्याचं म्हणणं होतं मला मरणाची भीती नाही पण आजपासून या साधू संतांची संगत चुकली. आजपासून साधूची सेवा संपणार आपल्या जीवनातून. आणि मग त्या रेड्याची भावना जाणली. आणि ज्ञानोबराने स्वतः त्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्ञानोबराने समाधी त्याला दिली. निळोबराय म्हणतात ज्ञानोबराने समाधी दिली आणि करोनी तया पूजन शेंदूर तेले लेपून स्वतः ज्ञानोबराने शेंदूर थापला. तेल टाकलून शेंदूर थापला आणि मग आळंकावती भुवन प्रवेश केली. पण इथं रेड्याचीच समाधी आहे हे कळाव म्हणून एक खून ठेवली. आजान वृक्ष तेथे ठेवली खून. तिथं आजान वृक्ष खून ठेवली. तेथून निघाले. रेडा शांत झाल्यानंतर पुढं आले. पुढं चास नारोडीला गती. चास नारोडीला रेड्याचा दशक्रिया केला. चास नारोडीला मोठं मंदिर आहे नदीच्या पलीकडं. रेड्याचा दशक्रिया तिथं केला. ज्ञानोबरायचं मंदिर आहे चास नारोडीला. चास नारोडीहून पुढं आले. वाकी तिखी आली. वाकी तिखी जवळ वाकीला जवळ आले आणि मग तो वाकोबा कोळी होता ना काळोबा कोळी याचं सुद्धा जीवन संपलं होतं. ज्ञानोबरायच्या पायावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबराने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि काळोबा कोळ्याने आपलं शरीर शांत केलं.
तर ज्ञानोबरायांनी त्याला तिथं समाधी दिली. आज रोडच्या कडेलाच आहे बघा. कधी खेडला चालले तर जाता जाऊन पहा, तिथं सुद्धा ज्ञानोबरायाने आजान वृक्ष लावला. किती आजान वृक्ष आहे तिथं, बाग मोठी, जरूर जाऊन पहा. आणि मग ज्ञानोबरायाने त्याचं 10 दिवस सुतक पाळलं. 10 दिवस ज्ञानोबराय तिथून पलीकडे एक टेकडी बघा, आपण पाहायला गेलतो बघा, त्या टेकडीवर सगळी आजान वृक्ष आहे बघा तिथं. एकदा जाऊन पहा, फार सुंदर. तिथं मोठा उत्सव करतात ती मंडळी. आणि आता ते सध्या रोडमध्ये ते मंदिर चाललंय. नाशिक हायवे मोठा होणार आहे तर ते मंदिर चाललंय. पुण्यातल्या सर्व मंडळीला विनंती, ज्ञानेश्वर महाराज संस्थाने स्वतःचं लेटर दिले तिथल्या मंडळीला, वाकीवाल्याला, की ते मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांच्या प्रासादिक अशा रेड्याच्या मालकाचं मंदिर आहे आणि रोड पलीकडं घ्यावा, ते मंदिर राहावं. वारकरी संप्रदायाच्या त्या काही संवेदना आहेत तिथं, त्या म्हणून शासनाने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी वारकरी संप्रदायाची. ज्ञानोबरायाने स्वतःच्या हाताने तिथं समाधी दिलेली त्या वाकोबा कोळ्याला. वाकोबा कोळ्यामुळेच त्या गावाचं नाव वाकी पडलं, असा इतिहास आहे. आणि मग ज्ञानोबराय तिथून आले, चाकणला आले. चाकणला एक महिपतीराव राहत होते. त्यांच्या मुलीचं नाव सीताबाई. ही सीताबाई कराडच्या रामरायाला दिली होती आणि तो नास्तिक होता. तर महिपतीरावाने ज्ञानोबरायांचं शिष्यत्व पत्करलं चाकणकराने. आज सुद्धा चाकणकराची दिंडी ज्ञानोबरायांच्या बरोबर चलती, मानाची दिंडी. त्यांना जागर आहेत, सेवा आहेत त्यांच्या. ज्ञानोबरायांनी महिपतीरावांना आशीर्वाद दिला, पण महिपतीरावांनी एक मागणं मागून घेतलं, तुम्ही पुढे जर कधी तीर्थयात्रेला गेले तर जाताना कराडला जा आणि माझी मुलगी सीतामाई तिथं दिलेली, तिचा मालक नास्तिक हे रामराय, तर त्याला आस्तिक करा, वचन द्या. ज्ञानोबरायांनी वचन दिलं आणि मग त्या रामरायाला आस्तिक करण्याकरता ज्ञानोबराय तीर्थयात्रे तिथं गेले. त्याला कसं आस्तिक केलं हे आपण तीर्थयात्रा प्रसंगात पाहू. आणि ज्ञानोबराय तिथून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर काय घटना घडल्या, काय इतिहास घडल्या, हा सर्व इतिहास आपण उद्याच्या चरित्रात पाहू. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज, ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज